परमेश्वर परत एकदा सखोलपणे नव्यानं आमच्याशी बोलत आहे. प्रभूची प्रार्थना लूक याचा 11वा अध्याय, लूक याचा 11वा अध्याय 1 ते 4. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. बघा, तो आधी प्रार्थना करत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकवले तसे आपणही आम्हा शिकवा. म्हणजे जसा योहान आहे आणि त्याचे शिष्य आहे तसे तुम्ही आहात आणि तुमचे शिष्य आहे. कॉम्पिटिशन स्पिरिट होतं, त्या स्पिरिटने आम्ही पण त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे, त्यांच्यापेक्षा उत्तम व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्या उद्दिष्टाने ते सांगतात, आम्हाला प्रार्थना शिकवा. तो त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, हे पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि आमच्या अपराधांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋण्याला ऋण केले क्षमा करीतो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस. मत्तई याचा 6वा अध्याय 9 ते 15. मत्तई याचा 6वा अध्याय 9 ते 15. यामध्ये सखोलपणे ते शब्द सगळे दिलेले आहेत. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणी आम्हास सोड. NIV मध्ये सांगितलंय तसं. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रार्थना करणं म्हणजे विनंती करणं. प्रार्थना करणं म्हणजे आपली मागणी परमेश्वराला सादर करणं. प्रार्थना करणं म्हणजे मागच मी तुम्हाला सांगितलं तर आपल्यापेक्षा समर्थ, आपल्यापेक्षा उत्तम, आपल्यापेक्षा बलिष्ठ, आपल्यापेक्षा श्रीमंत व्यक्तीकडे मागणं करणं, जी आपल्याला सगळं काही देऊ शकते, जी सर्व समर्थ आहे, ज्याच्यामध्ये खूप ताकद आहे, सामर्थ्य आहे, नावलौकिक आहे, प्रतिष्ठा, अधिकार आहे, अशाच व्यक्तीकडे आपण आपली विनंती मागणी करतो, रस्त्यावरच्या भिकाऱ्याकडे नाही. बरोबर आहे? जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आपल्यापेक्षा उत्तम आहे, जे आम्ही करू शकत नाही, जे आमच्याकडे नाही, ते मागण्यासाठी जे आमच्यापेक्षा जास्त ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आम्ही जातो आणि आमचं मागणं मागतो, आमची विनंती सादर करतो. हे आम्हाला माहिती आहे. आता प्रभूची प्रार्थना, त्या शिष्यांनी तो प्रार्थना करत असताना प्रार्थना त्याची पूर्ण झाली, त्यावेळेला त्याच्या शिष्यांनी त्याला ही विनंती केली की आम्हाला प्रार्थना करायला शिकव. लक्षात घ्या, त्यांनी जसे ते त्याच्या संगती राहिले ते त्याचे शिष्य झाले, कारण त्यांनी त्याच्यामध्ये अद्भुत गोष्टी पाहिला, कानागावी केलेला चमत्कार पाहिला. त्यांनी अनेक गोष्टी त्याच्या जीवनामध्ये चमत्कार पाहिलेले आहेत. आजारी लोकांना बरं केलेलं पाहिलेलं आहे, लेप्रसी लोकांना, कुष्ठरोग्यांना बरं केलेलं पाहिलेलं आहे, भूत काढलेली पाहिलेली आहेत, 5,000 4,000 जेवण खाऊ घातलेलं पाहिलेलं आहे. सगळे चमत्कार त्याच्या जीवनातले पाहिलेले आहेत. आणि ते पाहत होते परमेश्वर येशू ख्रिस्त एकांतात प्रार्थना करत होता, लोकांच्या समोर प्रार्थना करत होता, तो एकांतात जाऊन परमेश्वरासाठी वेळ घालवत होता, तो लोकांना एकत्र घेऊन परमेश्वरामध्ये वेळ घालवत होता, तो त्याच्या देवाच्या राज्याची घोषणा करत होता. हे सगळं त्यांनी पाहिलेलं होतं. जो मसीहा येणार आहे म्हणून सांगितलेला तो हाच आहे हे त्यांना समजलेलं होतं. योहानाचे शिष्य, ते योहानाने त्यांना प्रार्थना शिकवली, आणि योहान हा बाप्तिस्मा करणार आहे, तो एलिया म्हणून ते त्याच्याकडे पाहत होते, संदेष्टा म्हणून त्याच्याकडे पाहत होते, रिपेंटन्सचा, पश्चातापाचा बाप्तिस्मा देणारा. सगळेजण जाऊन त्याच्याकडे बाप्तिस्मा घेत होते. तो संदेष्टा हे त्यांना माहिती होतं, पण त्यानं स्वतः ग्वाही दिलेली होती, तीही त्यांनी ऐकलेली होती की माझा पेक्षा श्रेष्ठ असा, ज्याचा पायाचा, ज्याच्या
चपलेचा बंद सोडाव्यास मी पात्र नाही, असा कोणी एक माझ्या मागून येत आहे. आणि ज्या वेळेला तो आला, तो म्हटला, हा पहा देवाचा फोकरा. आणि त्याने बाप्तिस्मा दिल्यानंतर परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर उतरून आलेला. ह्या सगळ्या गोष्टी या शिष्यांनी पाहिलेल्या होत्या, सगळ्या पाहिलेल्या होत्या. त्यांना माहिती होतं की हा योहानापेक्षाही श्रेष्ठ. मग योहानाने त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली, आज तुम्ही आम्हाला शिकवा. आणि म्हणून त्यांनी त्याच्याकडे आपलं गाऱ्हाण मांडलं की आम्हाला ही प्रार्थना शिकवा. या लोकांना तोरा तोंडपाठ होता. यहुदी लोक फार कट्टर लोक, 16 ओळनं पाळणारे, नियमशास्त्र, मोशेचं नियमशास्त्र पाळणारे. यांना सांगितलेलं होतं मोशेने की आपले नियमशास्त्र तुझ्या लेकरांच्या मुखामध्ये राहू दे. म्हणजे ते तोंड पाठ करून होते सगळा तोरा, उत्पत्ती, निर्गम, लेविय, गणना, अनुवाद, शिवाय हे सगळे यहोशुवा, शास्त्रे आणि शिवाय सगळे प्रॉफिट्स, नीतिसूत्र, स्तोत्रसंहिता, हे सगळ्याच गोष्टी त्यांच्या मुखी होत्या. त्यांना हे सगळे संदेश माहिती होते. त्यांना दानिएलाची प्रार्थना माहिती होती, त्यांना शलमोनाची प्रार्थना माहिती होती, त्याला दाविदांची प्रार्थना, दाविदाने केलेली प्रार्थना, त्याच्या स्तोत्रातून परमेश्वरासमोर मांडलेलं गाऱ्हाण, हे सगळं त्यांना माहिती होतं. त्यांना यशाची प्रार्थना, माझा मुख, मी अशुद्ध लोकांचा आणि मी अशुद्ध मुखाचा आणि अशुद्ध लोकांच्या मध्ये मी राहतो, आणि म्हणून त्याने कळवळून परमेश्वराला केलेली प्रार्थना, सगळं माहिती होतं. त्यांना सगळ्या प्रार्थना माहिती होत्या. आणि तरी देखील त्यांनी येशू ख्रिस्ताला सांगितलं, आम्हाला प्रार्थना करायला शिकव तुझ्यासारखं. तसं योहानाने स्वतःसारखी कशी त्याच्या शिष्यांना शिकवली ना, तसं तुझ्यासारखं आम्हाला प्रार्थना करायला शिकव. कारण त्यांना त्याच्यातून परमेश्वराचं सामर्थ्य, स्वर्गीय पित्यासंगती असणारा त्याचा कॉन्टॅक्ट, ती जवळीक, ते सगळं दिसत होतं. हाच परमेश्वर आहे, परमेश्वर ह्याच्यातच आहे, परमेश्वराचं सामर्थ्य ह्याच्यात आहे, हा परमेश्वरामध्ये आहे, हे सगळं त्यांना जाणवत होतं. आणि तो जे बोलत होता, योहान 15, खरी द्राक्षलता, खरा द्राक्षवेल, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, तसा मी पित्यामध्ये राहतो आणि पिता माझ्यामध्ये राहतो, मी त्याच्या आज्ञा पाळतो, तर तुम्ही फळ देणारं व्हाल. हे सगळं त्यांना माहिती होतं, ते सगळं ऐकत होते. आणि म्हणून त्यांना ते सगळं हवं होतं, ते नातं हवं होतं आणि ते जीवन बदलणं हवं होतं. म्हणून त्यांनी तो प्रार्थना त्याची संपल्याबरोबर त्याला आपलं मागणं केलं. त्याची प्रार्थना त्यांनी पाहिलेली होती, ऐकलेली होती, आणि त्यांनी सांगितलं की आम्हालाही प्रार्थना कर. प्रार्थनेनं हा परमेश्वर अनेक अशक्य गोष्टी शक्य करतो. प्रार्थनेमुळं हा परमेश्वराच्या अधिक जवळ आहे, परमेश्वरासाठी त्याचा कॉन्टॅक्ट आहे, आणि तोच परमेश्वर आहे. देवाचं सामर्थ्य सगळं त्याच्यामध्ये आहे, देवामध्ये तो आहे, देव त्याच्यामध्ये आहे, हे त्यांनी पाहिलेलं होतं. तो माझा परमपुत्र आहे, ही वाणी त्यांनी त्याच्या बाप्तिस्माच्या वेळी योहानाने बाप्तिस्मा देताना जी स्वर्गातून वाणी झालेली होती, ती त्यांच्या कानात होती, ती त्यांनी ऐकलेली होती की त्याच्याप्रमाणे तो सांगेल तसा ऐका. त्याच्यामुळे त्यांनी त्याला प्रार्थना करायला शिकवले, प्रार्थना करायला शिकवा म्हणून रिक्वेस्ट केली, विनंती केली. आणि त्यांना सगळ्या प्रार्थना माहिती असताना त्यांना ती प्रार्थना शिकवली, प्रभूची प्रार्थना. हा पॅटर्न दिला त्यानं, हा पॅटर्न दिला, हे उदाहरण दिलं की याप्रमाणे प्रार्थना करा. तो पॅटर्न त्यांना शिकवला. तो पॅटर्न अतिशय महत्वाचा पॅटर्न आहे की या पॅटर्न प्रमाणे तुम्ही प्रार्थना करा. हा सांगाडा त्यानं दिला. तो या सांगाड्यानुसार तुमची प्रार्थना असली पाहिजे, म्हणजेच या सांगाड्यानुसार तुम्ही वागलं पाहिजे, आणि मग तुमची प्रार्थना या सांगाड्यानुसार तुम्ही सादर केली पाहिजे परमेश्वराला. प्रार्थना कोण करू शकतो? प्रार्थना सगळेच करू शकतात. येशू ख्रिस्ताला, परमेश्वराला, पित्याला सगळेच प्रार्थना करू शकतात. सगळ्यांचीच प्रार्थना ऐकली जाऊ शकते. इथं थांबा, लक्षात घ्या. देव सगळ्यांचाच देव आहे. देवाकडे कोणी प्रार्थना केली ना, ती प्रार्थना ऐकली जाते. होय, पण कुणाचा? ज्यानं त्याला आपला तारणारा देव म्हणून स्वीकारलेला आहे, धर्मांतर केलेलं आहे. नाही माझ्या प्रियानो, चूक.
ज्यांनी जाणून घेतलेलं आहे की तोच मात्र देव आहे, त्यांनी माझ्या पातकांसाठी स्वतःला दिलं. तो माझ्यासाठी मरण पावला, तो तिसऱ्या दिवशी मरण पावला, तो तिसऱ्या दिवशी परत उठला, मरणातून उठला आणि तो मला घेण्यासाठी येणार आहे. आणि त्याचा पवित्र आत्मा आज आम्हाला चालवत आहे. आणि ज्या वेळेला मी त्याला म्हणते तू माझ्या अंतःकरणात ये, त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो आणि तो मला चालवतो. त्याचे ऍट्रिब्यूट्स माझ्यामध्ये, तो जसा आहे तसा आता मी होणार. माझ्यातला जुना मनुष्य पाण्यामध्ये मेला आहे, माझ्यामध्ये येशू ख्रिस्त उठलेला आहे. ही विश्वासाची बाप्तिस्माची कृती मी सगळ्यांच्या समोर केलेली आहे. माझ्या प्रियानो, ज्या वेळेला मी त्याला माझ्या अंतःकरणात स्वीकारते, तूच मात्र देव आहे, माझ्या अंतःकरणात आहे, तुझ्या परता मला कोणी देव नाही, हे मी माझ्या मुखाने ज्या वेळेला कबुली 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 कन्फेशन करते देते, तेव्हाच तो माझ्या अंतःकरणात येतो त्याच क्षणाला. आणि तेव्हा माझं सगळं पाप धुतलं जातं, माझ्यातली अपवित्रता नष्ट होते, त्याच्या रक्ताने मला धुतलं जातं, त्याची पूर्ण शुभ्रता, त्याची धार्मिकता मला प्राप्त होते, त्याची शुभ्रवस्त्र मला प्राप्त होतात. आणि त्यावेळेला मी आबा बापा म्हणून स्वर्गीय पित्याला हाक मारते, त्यावेळेला माझ्यामध्ये माझं पाप नव्हे, माझ्यातला जुना स्वभाव नव्हे, माझ्यातला मीपणा नव्हे, तर माझ्यामध्ये फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त, त्याची पवित्रता, त्याची धार्मिकता दिसते. आणि येशू ख्रिस्ताचं स्थान मला प्राप्त होतं आणि मी त्याला आबा बापा हाक मारते. त्या रिलेशन माझं परत एकदा वेळलं होतं, जे आदाम आणि हवेमुळं तुटलेलं आहे. आदाम आणि हवेमुळं प्रत्येक मानवाचं नातं तुटलेलं आहे. सर्व जगासाठी त्यानं स्वतःला दिलं, होय सत्य आहे. पण त्या जगातल्या प्रत्येक व्यक्तींसाठी केव्हा जी व्यक्ती त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारेल, ज्या वेळेला तारणारा देव म्हणून स्वीकारेल, चमत्कार करण्यासाठी, रोग बरे करण्यासाठी, परमेश्वराचं सामर्थ्य पाहण्यासाठी, परिस्थिती बदलण्यासाठी, करा माझ्यासाठी प्रार्थना, आणि देव करेल. आणि मग मी पण करते प्रार्थना, मी पण मागते. त्याच्या नावात मागायची का? चला याच्या नावात मागते, त्याच्या नावात मागते, त्याच्या नावात मागूया. हा बिलकुल नाही, अजिबात नाही. परखडपणे सांगते, ज्या वेळेला मी येशू ख्रिस्ताला माझा तारणारा देव म्हणून माझ्या अंतःकरणात स्वीकारते, धर्मांतर नाही, परत सांगते, कडक शब्दात सांगते, त्याच वेळेला तो माझी प्रार्थना ऐकतो. मग जे तुटलेलं नातं आहे, त्याने पूर्ण जगासाठी आपला प्राण दिला, पूर्ण जगासाठी, होय. पण जो व्यक्ती त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारते, त्याच नातं त्याच क्षणाला परमेश्वरासंगती, पित्यासंगती जोडलं जातं. त्याच व्यक्तीचे सगळे श्राप पाप नष्ट होतात त्याच वेळेला. लक्षात घ्या, त्याच वेळेला ते कनेक्शन निर्माण होतं आणि आम्हाला आबा बापा म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि मग आम्ही प्रार्थना करतो, ती प्रार्थना ऐकली जाते, जी येशूच्या नावात आम्ही करतो. माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी आपण पहिला पॉइंट पाहत आहोत, आवर फादर, आमच्या बापा स्वर्गीय पित्या, हे आमच्या स्वर्गीय पित्या, हे आमच्या स्वर्गीय पित्या. माझ्या प्रियांनो, हे माझ्या स्वर्गीय पिता नाही म्हटलं, माय फादर नाही म्हटलं, आवर फादर. काय प्रार्थना शिकवली, नीट लक्ष देऊन ऐका. आवर फादर, दानियाने केलेली प्रार्थना माझ्या देवा म्हणून केलेली आहे. आयझियाने केलेली प्रार्थना, यशायाने केलेली माझ्या देवा, अरे माझ्या देवा. लक्षात घ्या, योहानाने केलेली प्रार्थना माझ्या देवा, माझं म्हणून केलेली. इथं सांगितलेलं आवर फादर, हे आमच्या स्वर्गीय बाप्पा. लक्षात घ्या, खूप मोठं गुढ याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कॉर्पोरेटर प्रेयर, ज्या वेळेला आम्ही एकत्र येतो, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात, त्या ठिकाणी मी आहे. सगळ्यात पहिलं चर्च म्हणजे पहिली मंडळी म्हणजे आमचं कुटुंब. सगळ्यात पहिली मंडळी दोघे किंवा तिघे, परमेश्वरानं पहिलं कुटुंब निर्माण केलं.
आदामाला निर्माण केलं तर एकटा असावा हे बरे नव्हे. लक्षात घ्या, देवाच्या सेवेसाठी काही व्यक्ती एकट्या काढून ठेवलेल्या आहेत, त्या वेगळ्या पावलासारख्या. पण परमेश्वरानं स्पष्ट सांगितलेलं मनुष्य एकटा असावा हे बरे नव्हे, आणि त्यानं लगेचच त्याच्या हाडातून त्याची स्त्री त्याला बनवून दिली. त्यानं फॅमिली तयार केली. त्यांना सांगितलं बहुगुणित व्हा. तो फॅमिलीचा देव आहे. आणि काय सांगितलंय, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात. हे दोघं तर एक आत्मा, एक शरीर, एक जीवन आहे. म्हणून सैतान पहिलं त्यांच्यावरच घालतो. त्यांचा एक मत होऊ देत नाही, त्यांचे एक विचार होऊ देत नाही, त्यांची एकत्र प्रार्थना होऊ देत नाही. कारण तिथं सैतानाचं राज्य हालतं माझ्या प्रियांनो. ज्यावेळेला पती पत्नी एकत्र येतात त्यावेळेला तो हादरतो. तुम्ही तुमची प्रार्थना करा, मी माझी प्रार्थना करेल. तो तुमचा पण देव आहे ना, मग तो माझा पण देव आहे. तो माझी प्रार्थना ऐकेल. तुम्हीच देवाचे आहात असं नाही, मी पण देवाची आहे, मी करेल प्रार्थना. काय भांडण झालं, भांडलात, मला एवढ्या वाईट रीतीने बोललात, वाटेल तसं बोललात, आणि काय आता प्रार्थनेचं म्हणतायत. काय माझ्यावर येऊन जाऊन संशय 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 वाटेल ते बोलत राहते. मला हे बोलती ते बोलती, हे आणलं नाही ते आणलं नाही, हे माझी इच्छा पुरवली नाही ते इच्छा पुरवली नाही, नको तेवढं बोलती, माझ्या आईवरून बोलती, माझ्या बापावरून बोलती, माझ्या बहिणीवरून बोलती, ह्याच्यावरून बोलती त्याच्यावरून बोलती, सारखी संशय खाती. काय तुझ्यासाठी प्रार्थना करायची? मनच माझं तुझ्यावर नाही, माझं मनच एकत होत नाही. काय प्रेम नाही जिथं तिथं काय करू तुझ्या संधीवा प्रार्थना, माझी इच्छा नाही होत. हे सैतान बोलतो. हे कोण बोलतो? व्यक्तीच्या द्वारे सैतान बोलतो. मग त्या बाईचं मन खच्ची होतं, मग त्या नवऱ्याचं मन खच्ची होतं बायको अशी बोलल्यानंतर. खरंच का? अक्युजर आहे सैतान, दोष लावणारा आहे सैतान, भामटा आहे सैतान. तो बरोबर तुमच्या व्यक्तीच्या द्वारे ज्याच्यामधून परमेश्वराचं कार्य होणार आहे, त्याचं राज्य आणणार आहे, त्यांनाच तो हादरून सोडतो. तो त्यांनाच एकमेकांच्या विरोधामध्ये पेटवतो. इंग्रजांची नीती कुठे होती? लुसिफर मधूनच आली की तोडाफोडान राज्य करा, तोडाफोडान राज्य करा. मारे आहे तिथे दोघं जण, तू इकडे तोंड करून मी इकडे तोंड करून. चला तुम्ही प्रार्थना तुमची करा, मी माझी प्रार्थना करा. मला नाही तुमच्या प्रार्थनेची गरज. बघा मी प्रार्थना केली, कशी प्रार्थना केली. माझ्या मैत्रिणींना बोलवेल आणि प्रार्थना करेल, देवाच्या सेविका त्यांच्याकडून प्रार्थना. मी मित्रांना बोलेल आणि प्रार्थना करेल, त्यांच्या संगती माझं कार्य आहे. नाही, चूक 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 अजिबात नाही. पहिलं तुमच्या घरातली वेदी, आधी घरातली वेदी बांधली गेली पाहिजे, बांधलीच गेली पाहिजे. देवाची आज्ञा आहे, कारण त्यासाठी तुम्हाला एकत्र आणलेलं आहे. एक शरीर, एक मत, एक जीव. भांडलेच, तुम्हाला वाटेल तशी बोलली, खोटे संशय पण घेतले असतील, बायको आहे ती तुमची, नो प्रॉब्लेम. क्षमा करायला इथंच शिकायचंय. हेच पहिलं चर्च आहे. काही हरकत नाही. तुमच्या बायकोनी सगळ्यांसमोर अपमान केला, करू दे, काय होत नाही. बदनामी केली, करू दे. खोटं ना टाकले, लोकांनी विश्वास करू दे, नो प्रॉब्लेम. तुमची बायको आहे ती, तरी मी तिच्या संधी प्रार्थना करेल. त्यानं ना असा वागला, तो तिच्या संधी राहिला, त्यानं ना असं केलं तसं केलं नाही, त्याने मला पैसे नाही दिले, त्याने असं नाही वागलं, त्याने माझा इन्सल्ट केला, त्याने मला करू दे. केलं ना, क्षमा कर. इथंच क्षमा करायला शिका, कारण क्षमा केल्याशिवाय प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. पण एकत्र प्रार्थना. चला तुम्ही काही होऊ दे, आत्ता भांडणं होऊ दे, सैतान मध्ये वाईट रीतीने शिवाय देऊन भांडला एकमेकांना, वाईट रीतीने बोलून भांडला, हरकत नाही. चला प्रार्थना करू. हरवा त्या सैतानाला, पायदळी तुडवा त्या सैतानाला, घ्या हातात हात आणि करा प्रार्थना. बघा परमेश्वराचं कसं कार्य होतं. बघा तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर कसा चमत्कार करतो. बघा तुम्ही काही दिवसातच तुमची बायको 4 लोकांसमोर उठून सांगेल, माझ्या नवऱ्यासारखा नवरा नाही. तिला तुमचे दोष दिसणार नाही, तिला तुमच्यामध्ये फक्त येशू ख्रिस्तच दिसेल. तुमच्या नवऱ्याला तुमच्यामध्ये दोष दिसणार नाही, तुमचं किरकिरणं दिसणार नाही, तुमचं बाप दिसणार नाही. तिच्यामध्ये फक्त येशू ख्रिस्तच दिसेल. कराम प्रियांनो, कारण ही तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे, त्याची इच्छा आहे, आणि त्याचीच इच्छा मला पूर्ण करायची आहे. माझ्या प्रियांनो, हे मी बोलत नाहीये, मी बोलत नाही, देवाचा आत्मा बोलतोय.
देवाचा आत्मा बोलतो. कुठे लिहिलेलं नाहीये. नंतर हातात घेऊन बघा, कुठंच लिहिलेलं नाही. देव तो दैव आहे, त्याला कार्य करायचंय, त्याला तुम्हाला विजयी बनवायचंय. दोघा पती पत्नीला विजयी बनवायचंय, दोघा पती पत्नीला देवाच्या कार्यासाठी उभं करायचंय. दोघा पती पत्नीला प्रॉस्पेरिटी या 2026 मध्ये द्यायची आहे. दोघा पती पत्नीला त्याचं राज्य बांधण्यासाठी उभं करायचं. दोघा पती पतीच्या जीवनात आरोग्य द्यायचं, सन्मानाचं स्थान द्यायचं, उच्च स्थानावर उभं करायचं. आणि म्हणून 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 देव तुम्हाला सांगत आहे, सुरुवातीलाच वर्ष सुरू झालं 2026, तोपर्यंतच तुम्हाला सांगायचं, तो देव आहे, तो देव आहे. माझ्या प्रियांनो, आवर फादर, जिथे दोघे किंवा तिघे एकत्र येतात त्या ठिकाणी मी आहे. ज्या वेळेला पती पत्नी ते एक शरीर आहे, एक मन आहे, एक जीवन आहे. त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट एक आहे. त्यांच्या दोघांच्या एक होण्यातून लेकरू निर्माण झालेलं आहे. आणि जरी लेकरू झालेलं नसेल तरी ते दोघं एक शरीर आहे. ज्यावेळेला ते दोघं एक शरीर होतात, एक मन होतात, एक विचार होतात, त्यावेळेला त्यांनी केलेली प्रार्थना स्वर्गातून ऐकली जाते. माझ्या प्रियांनो, ते पहिलं चर्च आहे. आणि हे चर्च, हे डिचेस घेऊन आम्ही आमच्या चर्च मध्ये येतो, त्यावेळेला देवाचं सामर्थ्य उतरून येतं. बायबलमध्ये वचन आहे, पवित्र नगराला वेढणारी ती नदी. माझ्या प्रियांनो, ही नदी केव्हा तयार होते? हा पाण्याचा ओघ केव्हा तयार होतो? जलवा केव्हा निर्माण होतो? परमेश्वराचा अग्नी केव्हा निर्माण होतो? या 4 भिंतीत आल्यानंतर? नाही, बिलकुल नाही. ज्या वेळेला आम्ही म्हणतो ना की मी रिकामी आले, नाही, रिकामी नाही. चर्चमध्ये यायचंय, अग्नीचं सामर्थ्य घेऊन यायचंय. येताना तुम्ही रिकाम्या नाही आहेत, अग्नीचं सामर्थ्य घेऊन येतात. आणि ज्या वेळेला सगळ्यांचं अग्नीचं सामर्थ्य एकत्र होतं, जबरदस्त अग्नीचं सामर्थ्य आणि त्या परमेश्वराचं तेज या ठिकाणी उतरून येतं. आणि परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरून राहतं. का? कारण तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं. तुमच्या अंतःकरणात कोण आहे? येशू ख्रिस्त. मग तुम्ही इथे येताना कशी येतात? रिकामे येतात का? त्याचा प्रेझेन्स घेऊन येतात ना माझ्या प्रियांनो. येशू ख्रिस्ताला घेऊन तुम्ही मंदिरात येतात ना, रिकाम्या अंतःकरणाने येणारे. येशू ख्रिस्त तू बाहेर थांब, मला चर्च मध्ये जाऊ दे, आम्ही सगळेजण एकत्र येणार आहे, त्यावेळेला परमेश्वराचं सामर्थ्य उतरणार आहे. सांगा तुम्ही मला. वचन सांगतो ना, मी तुला सोडणार नाही, टाकणार नाही. एकदा तो आमच्या अंतःकरणात आला, तो आम्हाला 1 मिनिटही सोडत नाही, टाकत नाही, आम्हाला सोडून जाणार नाही. तो कधीच नाही. तुम्ही कुठेही जात, त्याचा प्रेझेन्स, त्याचं सामर्थ्य तुमच्या मध्ये आहे. तो तुमच्या मध्ये आहे. म्हणजे चर्च मध्ये ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला तुम्ही रिकामे येतच नाही ना माझ्या प्रियांनो. तुम्ही येशू ख्रिस्ताला घेऊन येता. येशू ख्रिस्त प्रकाश आहे, येशू ख्रिस्त कंझ्युमिंग फायर आहे. अरे मग फायर घेऊन येता तुम्ही. सगळेजण ज्यावेळेला फायर घेऊन येतात, तो विश्वास, ते सामर्थ्य, अधिक परमेश्वराचं सामर्थ्य या मंदिरामध्ये उतरून येतं, त्याचं तेज उतरून येतं माझ्या प्रियांनो. आणि म्हणून ही प्रार्थना अत्यंत महत्वाची आहे. आवर फादर, एकी, युनिटी मध्ये देवाचं सामर्थ्य आहे. आणि सैतान युनिटी तोडणारा आहे. तो सैतानी लोकांमध्ये युनिटी निर्माण करतो. देवाच्या लोकांची युनिटी तो तोडतो. कारण ज्या वेळेला देवाच्या लोकांची युनिटी होते त्यावेळेला त्याचं राज्य ढासळलं जातं, त्यावेळेला तो हरतो. जर आम्हाला त्याला हरवायचं आहे तर आमची कुटुंबातली युनिटी पक्की पाहिजे. मग आम्ही चर्चमध्ये येतो एकत्रितरित्या, त्यावेळेला आमच्या मधली युनिटी पक्की पाहिजे. कारण आम्ही जगत नाही तर आम्हामध्ये कोण जगतो? कोण जगतो? मग ख्रिस्ताला मान अपमान आहे का? मग व्यक्तीने तुमचा अपमान, मान केला, सन्मान केला, रागाने बघितलं, चिडून बघितलं, तुमच्या विरोधात कारवाया केल्या, गरज आहे का तुम्हाला त्यांच्या विरोधात काही बोलायची? काहीच नाही. द्या सोडून, काहीच नाही. या ज्या वेळेला तुम्ही एकत्र ज्या वेळेला येता त्यावेळेला तुम्ही सगळे एक होता.
एकमेकांसंगती जोडलेले होता. हिच्यात ख्रिस्त, त्याच्यात ख्रिस्त, त्याच्यात ख्रिस्त, ह्याच्यात येशू, त्याच्यात येशू, या सगळ्यांमध्ये येशू. आम्ही एकत्र आल्यानंतर मी कोण? ही शोभा, ही मीना, हा रोहन, हा दीपक, फक्त येशू. बरोबर आहे? परमेश्वराला काय दिसत असेल? चित्र इमॅजिनेशन करा इमॅजिनेशन. माझ्यामध्ये परमेश्वराचा अगणी, परमेश्वराचं सामर्थ्य, त्याची पवित्रता. त्यावेळेला पिता, स्वर्गीय पिता माझ्यात बघतो, त्यावेळेला येशू ख्रिस्त माझ्यामध्ये दिसतो. इज दॅट क्लिअर? मी दिसत नाही. बल्ब बघितला ना? हा बल्ब बघा, काच दिसते नाही, बल्ब. दुसरा बघा, काच दिसते नाही, बल्ब. सगळे दिसतात. मग प्रत्येक जण हे बल्ब कसे दिसतात? कळलं? म्हणजे परमेश्वर आमच्याकडे बघताना नुसते पेटलेले बल्ब, पेटलेलं परमेश्वराचं तेज, त्याची पवित्रता प्रत्येकाला दिसते. हे माझी लेकरं आहेत, एवढे आलेले, आणि ते सगळे एकत्र येऊन प्रचंड प्रकाश निर्माण होतो, प्रचंड अग्नीचं सामर्थ्य निर्माण होतो. इज दॅट क्लिअर? कळतंय? परमेश्वराचे लोक ज्या वेळेला एकत्र येतात युनिटीनं, त्यावेळेला काय म्हणणार ते? हे आमच्या स्वर्गीय पित्या. ती प्रार्थना ऐकली जाते, ती प्रार्थना ऐकली जाते. हे माझ्या स्वर्गीय पित्या नाही, हे आमच्या स्वर्गीय पित्या. इफिस्करास पत्र याचा 4 अध्याय 4 ते 6. इफिस्करास पत्र याचा 4 अध्याय 4 ते 6. तुम्हाला झालेल्या पाचरणानुसार निर्माण होणारी आशा अशी एक आहे, जशी एक आहे. तुम्हाला पाचारण जे झालं, परमेश्वराने पाचारित केलं, आणि त्या पाचारणानुसार जी तुमच्यामध्ये येशू ख्रिस्ताबद्दलची आशा निर्माण झालेली आहे की तो माझा देव आणि मी त्याचं लेकरू आहे आणि तो माझी प्रत्येक प्रार्थना ऐकतो, ही आशा आमच्यामध्ये जी निर्माण झालेली आहे, त्या पाचारणात तुम्हाला झालेल्या पाचरणानुसार निर्माण होणारी आशा जशी एक आहे, ती आशा जशी एक आहे, तसेच शरीर ही एकच व आत्मा ही एकच, प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठाई असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच. हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या, आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलाय. प्रत्येक गोष्टी आता त्याच्यात नमूद केलेल्या परत एकदा वाचते, परत एकदा लक्ष देऊन ऐका. तुम्हाला झालेल्या पाचरणानुसार, म्हणजे पाचरण काय झालं? येशू ख्रिस्ताला तारणारा देव म्हणून स्वीकारलेलं आहे, त्याचं लेकरं होण्याचं पाचरण तुम्हाला झालं. त्यानुसार निर्माण होणारी आशा, आता मला स्वर्गीय राज्य माझ्यात सुरू झालेलं आहे, तो माझ्यात आशा निर्माण झालेली आहे, ती एक आहे. तसेच शरीर ही एकच, ख्रिस्ताचं शरीर मंडळी आहे, ख्रिस्ताचं शरीर, हे शरीरही एकच. आत्मा, परमेश्वराचा आत्मा माझ्यात वसतो, तो येशू ख्रिस्ताचा आत्मा तिच्यात, येशू ख्रिस्ताचा आत्मा त्याच्यामध्ये, येशू ख्रिस्ताचा आत्मा लहान लेकरांनी स्वीकारले येशू ख्रिस्ताला, त्याच्यात येशू ख्रिस्ताचा आत्मा वयस्कर व्यक्तीने स्वीकारले, त्याच्यात येशू ख्रिस्ताचा आत्मा ही एकच, प्रभू एकच, विश्वास एकच, तो तारणारा देव आहे, त्याच्या भरता देव नाही. हा विश्वास एकच. बाप्तिस्मा त्याच्या नावात घेतलेला एकच, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात घेतलेला बाप्तिस्मा, सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठाई असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच. काय वेगळेपणा आहे विचार करा. काहीच वेगळेपणा नाही. ज्यावेळेला आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, ना तर आमचे कपडे, ना तर आमचा रंग, ना तर आमचं सौंदर्य, ना तर आमचं कामाची पद्धत, ना तर आमचं मिळालेलं काम, ना तर आमचा पैसा, ना तर आमचं स्टेटस, कोणत्याच गोष्टीने आम्ही कमी जास्त ठरत नाही. फक्त परमेश्वराची लेकरं. काहीच दिसत नाही, तुमचे कपडे दिसत नाही, तुमचा जॉब दिसत नाही, तुम्ही कार्य करत असताना दिसत नाही. दिसतं काय? दिसतं काहीच दिसत नाही. या लाईट मध्ये काय दिसतं? फक्त प्रकाश, फक्त प्रकाश. तुमच्यामधून तुमचं तोंड नाही, तुमचं शरीर नाही, तुमचं काहीच दिसत नाही. काय दिसतं नसतं? येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य, त्याची पवित्रता. माझ्या प्रियानो, त्याचे निवडलेले लोक, मत्ते 23:9 मध्ये सांगितलंय, पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे आणि तो स्वर्गीय आहे. तो पिता, स्वर्गीय पिता,
त्याच्या संधी आम्ही जोडले गेलेले. येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर परमेश्वर पिता आमच्यामध्ये राहतो आणि आम्ही पित्यामध्ये राहतो, कारण येशू ख्रिस्त आमच्यात आहे आणि येशू ख्रिस्त परमेश्वरामध्ये आहे. लक्षात घ्या. आणि आम्ही येशू ख्रिस्तात राहतो, येशू ख्रिस्त आमच्यामध्ये राहतो. माझ्या प्रियांनो, आम्ही त्याला आबा फादर म्हणतो, आमचा पिता म्हणतो. मग आता त्याने आम्हाला आज्ञा काय दिलेली आहे? या भूतलावर कुणालाही आपला पिता म्हणू नका. कुणाला आपला पिता म्हणायचं? बापाने जन्म दिला ना मला, जन्मदात्या बापाला बाप म्हणू नको का मी? बायोलॉजिकल बापाबद्दल बोलत नाही. हे आमच्या स्वर्गातील पित्या, हे ज्या वेळेला आम्ही एकत्रितरित्या म्हणतो, पती पत्नी एकत्र येऊन कुटुंब म्हणतं, हे आमच्या स्वर्गातील पित्या. तेच कुटुंब चर्चमध्ये येऊन सगळे कुटुंब एकत्र येऊन ख्रिस्ताचं शरीर, सगळे अवयव एकत्र येऊन युनिटी मध्ये म्हणतात, हे आमच्या स्वर्गीय पित्या. लक्षात आलं? म्हणजे हे पित्याचं बॅनर जो कोण आहे? आमचा जव्वा निसी आहे, आमचा बॅनर. आता कळालं का? या बॅनरच्या खाली आम्ही एकत्र आलेलो आहोत. एकत्र बॅनर कोणतं? लक्षात आलं? निवडणुका चालू आहेत ना, बीजेपीचं बॅनर, काँग्रेसचं बॅनर, राष्ट्रवादीचं बॅनर, त्यांचे चिन्ह, त्या चिन्हाखाली त्यांचे ग्रुप एकत्र येतात की नाही? ते त्या ग्रुपसाठी लढतात की नाही? त्या बॅनरसाठी लढतात की नाही? ते विजयी झाले की जो विजयी होईल त्याचं बॅनर वरती उंचावलं जाईल की नाही? कळलं का? म्हणजे त्यांचा जो त्या बॅनरचा नेता जो आहे, तो नेता त्या राज्य करेल की नाही? तो वरती येईल की नाही? तसा आमचा नेता, आमचा लीडर परमेश्वर स्वर्गीय पिता, जगाच्या निवडणुकीबद्दल नाही बोलत आहे मी स्वर्गीय परमेश्वराबद्दल बोलते. आमचा नेता परमेश्वर. कळतंय? हे सगळे आमचे परमेश्वराने दिलेले नेते आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करणार. सगळ्या पार्ट्यांचा आम्ही काय करणार? सन्मान करणार. आमच्यासाठी कार्य करणाऱ्या लोकांचा आम्ही सन्मान करणार, केलाच पाहिजे, कारण तसं बायबल सांगतं. कोणत्या पार्टीच्या विरोधामध्ये आम्ही बोलणार नाही. ते सगळे परमेश्वराने आमच्यासाठी ठेवलेले आहेत, देशासाठी कार्य करणारे आहेत, त्यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. हे लक्षात घ्या. कारण आपण देशासाठी प्रार्थना आणि उपवास करतो, त्यावेळेला परमेश्वर आपल्यासाठी नेते देतो. बरोबर आहे? मी स्वर्गीय परमेश्वराचं सांगत आहे तुम्हाला की हा स्वर्गीय पिता, त्याच्या बॅनर खाली तो म्हणतोय मी जव्हा निसी आहे, यहोवा निसी आहे. त्याच्यामध्ये आम्ही हे स्वर्गीय पित्या म्हणून त्याला हाक मारतो. आम्ही त्याला हाक मारतो. आमचा स्वर्गीय पिता, आमच्या स्वर्गातील बाप्पा म्हणतो. त्यावेळेला परमेश्वर म्हणतो एकत्रितरित्या दुसऱ्या कुणाला आपला बाप म्हणू नका. स्पष्ट सांगतो मत्तई 23:9. परत एकदा वाचते. पृथ्वीवरील कुणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. आता कळालं की आम्ही पिता, आमचा बायोलॉजिकल पिताचं उदाहरण आपण घेऊ. आमचा बाप, आमचा बायोलॉजिकल बाप ज्यानं आम्हाला जन्म दिलाय, तो बाप आमचा सर्वस्व आहे. त्या बापाचं आम्ही प्रत्येक गोष्ट ऐकतो. बरोबर? आज 60 वर्षाचं झालं तरी तोच बाप राहणार. तो बाप 90 वर्षाचा झाला, चालता आलं नाही तरी तोच बाप राहणार. बदलूच शकत नाही. त्याला हलता आलं नाही, कवळी बसवलेली असतील, बोलता आलं नाही, आणि हा आपला तगडा एकदम दंडवत असं तसं बोलतोय लोकांच्या समोर, पण बाप कोण? तोच. बाप बदलल? बापाच्या वरती पुढे जाऊ शकेल? नाहीच जाऊ शकत. का? कारण लेकरू बापाचा बाप बनवू शकत नाही. कायम ते किती मोठं होऊ दे, किती पैसा मिळू दे, त्याचा बाप तोच असणार आहे. बापाच्या पुढे जाऊ शकत नाही. बापाचीच सत्ता. आज्ञा न पाळणारे भरपूर जण आहे, 80% आहेत. बापाचं न ऐकणारे, बापाला न जुमानणारे, बापाचं वृद्धत्व तुच्छ लेखणारे, देवाचा नियम धुडकावून लावणारे, असे अनेक जण आहेत. नाही म्हणत नाही मी, आहेत भरपूर जण आहेत की देवाची आज्ञा नाही पाळत. आपल्या बापाचा सन्मान करायला सांगितलाय पण नाही करत. पण हे लक्षात घ्या, बाप तो बाप, बापाचीच सत्ता, बापाचाच अधिकार. बापाच्या अधिकाराच्या पुढे लेकरू जाऊ शकत नाही. त्या बापाचा बाप ते लेकरू कधीच होऊ शकत नाही. ना तो पुरुष होऊ शकत नाही, ना तर स्त्री होऊ शकत नाही. हे समजतंय तुम्हाला? बापाचीच सत्ता आहे हे समजतं. अधिकार बापाचाच आहे. नाव कुणाचं लावून जगतो?
बापाचं. नाही ते नाव काढून टाकलं तर काय म्हणणार? बिना बापाचा, बिना बापाची. कळलं? किंमत राहते का? नाही. म्हणजेच बाप किती महत्वाचा आहे. मग परमेश्वर सांगतो की आमचा स्वर्गीय पिता, जसा आम्ही म्हणतो हे आमच्या स्वर्गातील पित्या, तसं तुम्ही एकत्रित युनिटी करून दुसऱ्या कुणाला आपला बाप बनून त्याच्या अधिकारात चालू नका. फक्त तुमचा स्वर्गीय पिता एकच आहे की ज्याचीच आज्ञा तुम्हाला मानायची आहे. म्हणून त्यालाच श्रेष्ठ स्थान द्या, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. स्पष्ट सांगितलंय आमची युनिटी पाहिजे. मग देवाने पण सांगितलेलं आहे दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय, त्यामध्ये सांगितलेलं आहे इफ माय पीपल, माझे लोक जे माझ्या नावाने ओळखले जातात. माझे लोक म्हणजे ज्यांनी तारण करून, ज्यांचं तारण झालं त्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारले. माझे लोक जे माझ्या नावाने ओळखले जातात, ते आपला दुष्ट मार्ग सोडून नम्र होऊन एकत्रित माझ्याकडे आले आणि माझ्या नावाने जर त्यांनी मला हाक मारली तर मी त्यांची विनंती ऐकेल, असं परमेश्वराचं वचन सांगतं. माझ्या प्रियांनो, इथे देखील सांगितले माझे लोक, म्हणजे सगळी युनिटी परमेश्वर सांगतो. परमेश्वराला इथं युनिटी अपेक्षित आहे. इथं चर्चने एकत्र केलेली प्रार्थना, कुटुंबाने एकत्र केलेली प्रार्थना, एकत्रित युनिटीनं केलेली प्रार्थना आणि इथं चर्चने केलेली, एकत्र येऊन केलेली प्रार्थना इथं परमेश्वराला अपेक्षित आहेत. आणि म्हणून तो म्हणतो कुणाला आपला बाप मानू नका, तर स्वर्गीय पित्याला तुम्ही म्हणता हे आमच्या स्वर्गीय पित्या. तर जो तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला सांगतो त्याचप्रमाणे तुम्ही वागा. म्हणून काय म्हटलंय, हे सापाच्या पिल्लांना, परुषी आणि सदुकी बद्दल तो काय म्हटला, हे सापाच्या पिल्लानं तुम्हाला कोणी सजग केलं, योहान देखील म्हटला. आणि ह्यांची दाणादाण होईल, कारण हे सैतान त्यांचा तुमचा बाप आहे. योहान मध्ये येशू ख्रिस्त म्हटला सैतान तुमचा बाप आहे, कारण तुम्ही स्वर्गीय पित्याची आज्ञा पाळत नाही. जे स्वर्गीय पित्याची आज्ञा पाळत नाही त्यांना काय म्हटलेलं आहे, तुम्ही कुणाची आज्ञा पाळतात, सैतानाची आज्ञा पाळतात, कारण तो त्यांचा बाप आहे. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे मत्तेमध्ये, की तुम्ही कुणालाही आपलं बाप स्वर्गीय पित्याशिवाय मानू नका, म्हणजे सैतानाच्या अधीन जाऊ नका. म्हणजे युनिटी मध्ये एकत्रितरित्या या आणि म्हणा हे आमच्या स्वर्गीय पित्या. त्यामध्ये सामर्थ्य आहे, ती प्रार्थना लगेच ऐकली जाते. त्यासाठी आम्हामध्ये युनिटी, एकीची भावना असणं गरजेचं आहे. मी तू ही भावना नाही, स्त्री पुरुष ही भावना नाही, कोणता भेदभाव नाही, कोणत्या जुन्या गोष्टी नाही, कोणत्या एकमेकांना तोडून खाणं नाही, कोणत्याच गोष्टी नाही. जरी झाल्या हरकत नाही, सोडून द्या, क्षमा करा आणि एकत्र दावा. एक क्षणही सोडू नका. माझ्या प्रियांना, आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत. कधी काय होईल काही सांगू शकत नाही. प्रत्येक क्षणाला आमची युनिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात असणं अतिशय गरजेचं आहे. पुढचं आहे, तुझे नाम पवित्र मानिले जाव. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाव. परमेश्वर तर पवित्र आहे, तो जेव्हा सद्गुणी आहे, आमची धार्मिकता आहे, तो पवित्र आहे. पवित्रता आणि अशुद्धता एकत्र राहू शकत नाही. ज्यावेळेला आम्ही त्याला स्वीकारतो त्याला आमची अशुद्धता नष्ट होते, त्याच्या रक्ताने आमचं पाप धुतलं जातं आणि त्याची धार्मिकता आम्हाला देते आणि त्याचं नाव आम्हाला प्राप्त होतं. आणि इथं सांगितलंय त्याचे नाम पवित्र मानिले जाव. त्याचे नाम, त्या परमेश्वराचे नाव पवित्र मानिले जावं, मानिलं जावं. हे प्रार्थना करत असताना आम्ही त्या नावाला पावित्र्य प्राप्त करून देणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही ते करून देतो का? आमच्या चालण्यानं, आमच्या उठण्यानं, आमच्या बोलण्यानं, आमच्या वागण्यानं, आमच्या समाजात जाण्यानं परमेश्वराचं सामर्थ्य आम्ही नेतो का? माझ्यामध्ये कोण आहे? जेव्हा राफा, जेव्हा रोही, जेव्हा रुफिका, जेव्हा सद्गुणी, तो पवित्रतेचा देव, तो आरोग्य देणारा देव, तो क्षमा करणारा देव, तो सामर्थ्याचा देव, तो पवित्रतेचा देव. मी तो कॅरी करून प्रत्येक ठिकाणी जाते. कुठेही जात असताना येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. त्याचे हे सगळे ऍट्रिब्यूट, त्याचे सगळे गुण माझ्यामध्ये आहे. मी जिथं जाईल तिथं त्याचे सगळे ऍट्रिब्यूट्स आहे, त्याचं सामर्थ्य. हे दिसतं का लोकांना? दिसलंच पाहिजे, दिसलंच पाहिजे. लाईट आहे की नाही, इलेक्ट्रिसिटी आहे की नाही,
हे दिसायला पाहिजे ना बटन दाबल्याबरोबर, बरोबर आहे. त्याच्यातून प्रकाश आला पाहिजे. लाईट चालतो की नाही, कनेक्टेड आहे की नाही इलेक्ट्रिसिटी सांगते. त्याचं कनेक्शन नाही केलं, तुम्ही बदल दाबा तरी ते तो लागणार नाही, कारण कनेक्टेड नाहीये. आम्ही ख्रिस्ताची कनेक्टेड पाहिजे, तो आमच्यात राहतो, त्याचं पवित्रता, त्याची प्रकाश आमच्यामध्ये आहे, दिलेला आहे तो ऑलरेडी आम्हाला. ज्यावेळेला आम्ही कनेक्टेड आहोत त्यावेळेला तो लोकांना दिसणार आहे माझ्या प्रियांनो. म्हणजे आम्ही त्याच्या नावाला उंचावतो, त्याचं नाव पवित्र मानले जाओ. यशामध्ये म्हणतो तो माझं गौरव मी इतरांना देणार नाही. जे त्याला स्वीकारतात, ज्यांच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे, त्यांनाच परमेश्वराचं गौरव प्राप्त होतं. आणि जकर्या 2:5 मध्ये म्हटलेलं आहे, मी तुझ्या भोवती अग्नीचे कोट होईल आणि मी तुझ्यामध्ये गौरव होईल. वा, काय परमेश्वराचा धन्यवाद. टाळ्या वाजून देवाचा धन्यवाद करा, कारण तो अभिवचन देतो, मी तुझ्यामध्ये गौरव होईल, मी तुझ्या अवतीभोवती अग्नीचे कोट होईल. हे अभिवचन आहे आणि देवादी देवाचं अभिवचन आहे. आणि तो अभिवचन देणारा देव अभिवचन पूर्ण करणार आहे. त्याचं वचन कदापि 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 बदलत नाही, कदापिच बदलत नाही. तो विश्वसनीय देव आहे. माझ्या प्रियांना, त्याच्या नावाला आम्ही पावित्र्य प्राप्त करून देतो का? त्याचं नाव उंचावलं जातं का आमच्यातून? मी ज्या वेळेला जाते इकडं तिकडं लोकांमध्ये मिक्स होते, त्यावेळेला माझ्याबद्दल काय बोललं जातं? माझ्याबद्दल काय बोललं जातं? माझ्या कृतीने, माझ्या कर्तृत्वाने, माझ्या बोलण्यातून काय दिसतो? येशू ख्रिस्त दिसतो का? अहो नाही, ते लोक ना माझ्याबद्दल वाईट बोलतात, ते लोक माझ्यावर खोटा आळ टाकतात. खोटा आळच येशू ख्रिस्तावर पण टाकलाय. त्याला म्हटलेलं आहे अशुद्ध शक्तीच्या सामर्थ्याने कार्य करतो म्हणून. त्याच्यावर तुंकलेत, त्याच्यावर नको ते आरोप लावलेत. मोशेचं नियमशास्त्र मोडायला पडला, तो हा मंदिर तोडायला बसलाय. नको तेवढे खोटे आरोप टाकले. खोटे आरोप टाकणार सैतानाचे लोक देवाच्या लोकांवर खोटे आरोप टाकणार. आपल्याला ते नाही पाहायचंय तुमच्याबद्दल ते काय बोलतात. नाही, मी ज्या वेळेला जाते त्यावेळेला त्याचे लोक ज्यांच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे, ज्यांना परमेश्वर ओळखता येतो, ज्यांच्यामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आहे, ते लोक, देवाचा आत्मा माझ्याबद्दल काय बोलतो? त्यांना माझ्यातून ख्रिस्त दिसतो का? त्यांना माझ्यातून ख्रिस्त दिसतो का? ते विश्वासाने मला म्हणू शकतात का, माझ्या भावा, माझं ही समस्या आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना केली तर देव लगेच उत्तर देईल. माझ्या बहिणी, माझी ही समस्या, मी प्रॉब्लेम मधून जात आहे, प्रार्थना कर, तुझी प्रार्थना लगेच ऐकली जाईल. माझ्यातून तो प्रार्थनेचं उत्तर देणारा देव, तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव, तो रोग बरे करणारा देव आहे, तो प्रॉस्पेरिटी प्राप्त करून देणारा देव आहे, तो क्षमा देणारा देव आहे, परिस्थिती बदलवणारा देव आहे, मनुष्य बदलवणारा देव आहे, अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. तो माझ्यातून लोकांना दिसतो का? ते महत्वाचं आहे. म्हणजे जर दिसत असेल तर मी त्याचं नाव पवित्र मानले जाऊ. मी त्याच्या नावाला उंचावते, माझ्यातून त्याचं नाव पवित्र मानलं जात आहे, त्याचे नाव पवित्र मानले जाऊ. मी प्रार्थना परमेश्वराकडे करेल की माझ्या प्रत्येक भगिनीतून, माझ्या प्रत्येक भावातून देवाचं नाव पवित्र मानलं गेलं पाहिजे. ही माझी प्रार्थना असली पाहिजे. अहो, तो दारू पिऊन पडलेला असतो, तो नको त्या वाईट गोष्टी करतो, जाना गुडघ्यावर मध्यस्थीच्या कोऱ्यातलं उभं करायला सांगितलं ना, हाक मार नाही, आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाओ. तिच्यामध्ये तुझं नाव जर पवित्र मानलं जात नाही तर परमेश्वरा, मी तुझ्याकडे कळकळून मागते, तिच्यातून त्या भावाला ह्या सगळ्या वाईटातून सोडव, त्या बहिणीला ह्या वाईटातून सोडव आणि तुझं नाव तिच्या जीवनामध्ये पवित्र मानलं जावं. ही प्रार्थना त्याच्या नावाला गौरव देण्यासाठी परमेश्वराने आम्हाला करायला लावली. कारण 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 तो पवित्र आहे. He is holy. He is holy. Our God is holy. आणि त्याच्या होलीनेस मध्ये, त्याच्या पवित्रतेमध्ये त्याचं सगळं सामर्थ्य आहे. माझ्या प्रियांनो, त्याची पवित्रताच सर्व सामर्थ्य आहे. त्याच्यामध्येच चमत्कार आहे, त्या पवित्रतेमध्येच चमत्कार आहे, त्या पवित्रमध्येच सामर्थ्य आहे, त्या पवित्रमध्येच कन्झ्युमिंग फायर आहे जो सगळ्या अशुद्ध शक्ती नष्ट करतो. त्या पवित्रमध्येच अंधार नष्ट करण्याचं, पापाचा अंधकार नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. त्या पवित्रमध्येच निराशा नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे.
त्या पवित्रतेमध्येच अशक्य गोष्टी शक्य करण्याचं आणि उजाला करण्याचं, पवित्रता आणि प्रकाश निर्माण करण्याचं, होय आणि आमेन म्हणण्याचं सामर्थ्य आहे त्याच्या पवित्रतेमध्ये. प्रगटीकरण 4 अध्याय 8 वचन. त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख आहे. खूप मोठं गुढ आहे त्याच्यात. 6 हा मनुष्याचा अंक आहे. लक्षात ठेवा. 6व्या दिवशी मनुष्याची निर्मिती झाली, स्वामित्वाची निर्मिती झाली, अधिकाराची निर्मिती झाली, देवाचं कार्य पूर्ण करण्यासाठी निर्मिती झाली, स्तवन करण्यासाठी, लुसिफरची रिकामी जागा भरण्यासाठी, परमेश्वराचं स्तवन, परमेश्वराला गौरव प्राप्त करून देण्यासाठी, त्याचं नाव पवित्र मानल्या जाण्यासाठी मनुष्याची निर्मिती झाली. लक्षात ठेवा. 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगाने डोळ्यांनी भरलेले होते. सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. डोळे हे सगळ्या गोष्टी पाहतात, सर्व जाणतात, सर्व समजतात. सर्वज्ञ, ओमनिपोटेंट गॉड त्याचं प्रतीक आहे. आणि ते बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. आणि पवित्र 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 जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, तो सर्व समर्थशाली देव, असे ते रात्रंदिवस म्हणतात. ते कधीच थांबत नाही. होली होली होली, आवर गॉड इज होली. आणि ते कंटिन्युअसली सतत आणि सतत त्या यहोवा सद्गुणी परमेश्वराला, जी धार्मिकता आहे, जी पवित्रता आहे, त्या पवित्र परमेश्वराला सतत आणि सतत म्हणतात, तू पवित्र आहेस, तू पवित्र आहेस. स्वर्गामध्ये सतत घोलचाई गोष्ट चालू आहे. एकच नाद आहे, पवित्र 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 पवित्र. आणि त्या पवित्रतेचं सामर्थ्य आहे. तुझे नाव पवित्र मानले जावं. त्याचं गौरव त्याच्या नावामध्ये आहे, त्याच्या पवित्रतेमध्ये आहे. तो अतिशय पवित्र आहे. त्याच्या समोर अपवित्रता थांबू शकत नाही. त्याच्या पावित्र्याने अपवित्रता भस्म होते, नष्ट होते. त्याच्या पवित्र अस्तित्वानं सर्व अशुद्धतेचा नाश होतो. त्याच्या पवित्रतेनं सैतानाच्या सर्व दुष्ट योजनांचा नाश होतो. म्हणून म्हटलंय त्याचे नाव पवित्र मानले जाओ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर त्याचं नाव पवित्र मानले जातो. स्वर्गामध्ये त्याचं नाव पवित्र आहे, या पृथ्वीवर त्याचे नाव पवित्र मानले जाओ. त्याच्या पावित्र्यात सामर्थ्य आहे. त्याच्या पावित्र्यात अशक्य गोष्टी शक्य होतात. ओमनीप्रेझन्स गॉड, ओमनीसायंट गॉड, ओमनीपोटेंट गॉड, सर्वज्ञ परमेश्वर, सर्वव्यापी परमेश्वर आणि सर्व जाणणारा तो परमेश्वर आणि सर्व शक्तिमान तो परमेश्वर. तो अलमायटी गॉड आहे, तो सॉव्हरिंग लॉर्ड आहे, तो सार्वभौम देव आहे. सर्व सृष्टीवर, सर्व गॅलेक्सीवर, सगळ्या युनिव्हर्सवर परमेश्वराची सत्ता आहे. तो जे करतो ते कोणी बंदू शकत नाही. तो जे उघडतो ते कोणी बंद करू शकत नाही. तो जे बंद करतो ते कोणी उघडू शकत नाही. तो सार्वभौम देव, तो पावित्र्याचा देव आहे. लेवीय याचं 19वा अध्याय 2ऱ्या वचनात सांगितलंय, इस्रायलाच्या सर्व मंडळी सांगा की तुम्ही पवित्र असावे. इस्रायलाच्या सर्व लोकांना सांगा की तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे. आमचा देव परमेश्वर पवित्र आहे आणि तो जसा पवित्र आहे तसे आम्ही पवित्र असावे, कारण तो आमच्यात राहतो. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 15 ते 16. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 15 ते 16. तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे, तुम्हास पाचारण करणारा, पाचारण कशासाठी केलाय? तो तारणारा देव माझ्यासाठी मरण पावला, तो 3ऱ्या दिवशी परत उठला, मला घेण्यासाठी परत येणार आहे. तो माझा देव, तोच माझा एकमेव देव आहे. तो तारणारा देव, त्याला मी माझ्या अंतःकरणात स्वीकारते.
मी त्याला माझ्या अंतःकरणात स्वीकारलेला आहे, मी पाचारण केलेली आहे. आता त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी माझी निर्मिती झालेली आहे. तुम्हा पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. देवाची आज्ञा आहे, पवित्र व्हा. व्हाल का नाही म्हटलं, होऊ शकता म्हटलं नाही, होणार म्हटलं नाही. तुम्ही पवित्र व्हा. तुमच्यात अंतःकरणात येशू ख्रिस्त आला त्याच क्षणाला तुम्हाला आज्ञा करण्यात आली, त्या तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण जसा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. परमेश्वर स्वतः सांगतो मी पवित्र आहे, तुम्ही पवित्र व्हा. निर्गमयाचा 15वा अध्याय 11व वचन. निर्गमयाचा 15वा अध्याय 11व वचन. हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझं समान कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी स्तवनीय कृत्यांनी भयानक अद्भुते करणारा असा जो तुझ्या समान कोण आहे? तुझ्या समान कोण आहे? परत एकदा ऐका. हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्या समान कोण आहे? तूच पवित्र आहेस. पावित्र्यामुळे वैभवी स्तवनीय कृत्याने भयानक अद्भुते करणारा असा जो तुझ्या समान कोण आहे? अद्भुत कृत्य करणारा तुझ्या समान कोण नाही. तुझ्या पावित्र्यात अद्भुत कृत्य होतात. आमचा स्वर्गीय पिता पवित्र आहे आणि जसा तो पवित्र आहे तसे आम्ही पवित्र व्हावे. कारण त्याच्या पावित्र्यामध्येच सामर्थ्य, त्याच्या पावित्र्यामध्येच त्याची शक्ती आहे आणि त्याच्या पावित्र्यामध्येच त्याचं सामर्थ्य आहे आणि त्याच्या पावित्र्यामध्येच अशक्य गोष्टी शक्य होतात. आणि म्हणून जसा तो पवित्र आहे तसं आम्हाला पवित्र व्हायचं आहे. कारण त्याची धार्मिकताच त्यानं आम्हाला दिली, दुसरं काही दिलेलं नाहीये. त्याची धार्मिकता त्यानं आम्हाला दिली. जिथे त्याची धार्मिकता आहे तिथं त्याचं राज्य सुरू झालेलं आहे, त्याचं अस्तित्व सुरू झालेलं आहे. स्वर्गाचं राज्य कुठे आहे? स्वर्गाचं राज्य माझ्यात आहे. म्हणा मोठ्याने, स्वर्गाचं राज्य माझ्यामध्ये आहे. जोरात म्हणा, आनंदानं म्हणा. अहो माझ्या प्रियानो, तुम्ही साधारण व्यक्ती नाही. स्वर्गाचं राज्य तुमच्यामध्ये, त्याचं पवित्रतेचं राज्य तुमच्यामध्ये, त्याच्या सामर्थ्याचं राज्य माझ्यामध्ये. जे तुम्ही बोलाल ते तुमच्या जीवनात घडेल. म्हणून कंटिन्यू कन्फ्युज करा. बोला बोला बोला. रक्तस्रावी स्त्री बोलली बोलली बोलली, त्याच्या वस्त्राच्या गोंडाला मी स्पर्श केला तर मी बरी होईल. अरे 12 वर्ष 144 महिने कंटिन्युअसली रक्तस्राव होणारी ही स्त्री बोलली. विचार करा, 4 दिवसांनी बाई गळून जाते. 4 दिवस तिला नकोशे होतात. सोळं पाळा, धुवा करा. खूपच भयान. जुन्या काळामध्ये ना पुरुषाचा स्पर्श, ना नवऱ्याचा, ना लेकराचा, ना आई बापांचा, ना लग्नामध्ये कुणाच्या जाऊ शकत, ना जेवणावळीत जाऊ शकत होतं, ना घरात प्रवेश करू शकत होतं. बाई बाजूला बसलेली. पूर्वीच्या काळामध्ये बाजूला बसणं म्हणजे किती भयानक होतं माहितीये? विचारा तुमच्या पूर्वज लोकांना, विचारा, वाचा. ते असतील पुष्कळ ठिकाणी सगळ्या धर्मांमध्ये लिहिलेलं आहे. भयंकर भयंकर होता तो काळ. आपल्या ह्याच्यामध्ये तर दिलेला आहे, बायबलमध्ये तर फार कडकपणे दिलेलं आहे. ते जुन्या करारामध्ये वाचा. जुना करार वाचला ना हादरून जाल. वाचा आणि बघा. 16 ओळख निर्गम मध्ये वाचा. तिनं ज्या वस्तूला हात लावला त्या वस्तूला धुवावं लागत होतं. तिनं ज्या पुरुषाला, स्त्रीला, लेकराला हात लावला त्याला धुवावं लागत होतं. ही तर 144 महिने कंटिन्यू तिचा रक्तस्राव वाहत असा. रक्तप्रवाह जाऊन जाऊन काय झाली असेल ती बाई, विचार करा. HB किती राहिला असेल तिचा. सगळ्या शरीराचे सगळे आजार झाले असतील आणि अशा सगळ्या वैद्यांकडे ती गेली पण कोणी तिला आरोग्य दिलं नाही. आणि ती बाई म्हटली, बोलली धैर्यानं, कोणी मारतील, काय करतील विचार केला नाही, कुणाला स्पर्श करायचा नाही. ती त्या गर्दीत शिरली, विश्वासाने धरली, बोलत बोलत शिरली. त्याच्या गोंडाला मी स्पर्श केला तरी मी बरी होईल. ती बोलली आणि ते घडलं. माझ्या प्रियांनो, कंटिन्यू बोला. तो पवित्रतेचा देव, तो शक्य गोष्टी शक्य करणारा देव, तो माझ्यात राहतो. त्याची पवित्रता माझ्यात आहे. मला दोषी ठरवण्याचा अधिकार कुणाचा नाहीच नाही. म्हणून परमेश्वराचं अभिवचन आहे, जो हे कन्फेस करेल, जो विश्वासाने बोलेल त्याला अभिवचन आहे परमेश्वराचं. यशायाचा 54वा अध्याय 17व्या वचन.
तुझ्या विरोधात तयार केलेलं कोणतंही हत्यार तुझ्या विरोधात चालणार नाही. त्यांना तू दोषी ठरवशील. ही परमेश्वराकडून मिळालेली धार्मिकता आहे. देवाचं वचन आहे. वचन देणारा देव, वचन पूर्णत्वास देणारा परमेश्वर आहे माझ्या प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. ओरिया रबा शंदरबा, ओरिया रबा शरबा, ओरिया रायनल्ला, होली होली होली, our God is holy. ओरिया शरबा. माझ्या प्रियानो, तो होली परमेश्वर, तो पवित्र परमेश्वर तुमच्यात राहतो आणि तो तुम्हाला एक क्षण देखील सोडत नाही. कोण तुमच्या कानात बोलतं, कोण तुमच्या समोर बोलतं, विश्वास ठेवू नका, स्वीकारू नका. येशूच्या नावात त्या सैतानाला धमकवा, तो पळून जाईल. कारण त्याचं वचन सांगतं, सैतानाला धमकवा, तो पळून जाईल. तो अक्युजर आहे, तो दोष लावणारा आहे, तो सतत दोष लावतो देवाच्या लोकांना. त्याला धमकवा, तो पळून जाईल. तुम्हाला दोष लावण्याचा अधिकार कुणात नाहीये, कारण त्याची पवित्रता तुमच्यामध्ये आहे, त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, त्याची पवित्रता तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. ओ निरबशरबा, ओ निरबा. यशायाचा 62वा अध्याय पहिल्या वचनातच त्याला सांगितलंय, तुझी धार्मिकता उदय प्रभेप्रमाणे फाके, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. माझा पवित्र परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, त्याची धार्मिकता तुमच्यामध्ये आहे आणि ती धार्मिकता उदय प्रभेप्रमाणे फाकेपर्यंत त्याला चैन पडणार नाही. लोकांना तुमच्यातून ख्रिस्त दिसेपर्यंत परमेश्वर शांत बसणार नाही. तुमच्यातून त्याचीच धार्मिकता सगळ्या जगाला, सगळ्या तुमच्या शेजाऱ्यांना, तुमच्या कुटुंबाला, सगळ्यांना परमेश्वर प्रकट करेलच करेल. फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि कन्फेस करा. बोला बोला बोला. ती रक्तस्रावी स्त्री बोलली आणि घडलं. तुमच्या मुखामध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य दिलेलं आहे प्रियांनो. जे तुम्ही बोलाल ते घडेल. बोला बोला. हालेलुया. पुढचं आहे, तुझे राज्य येवो. आम्ही ख्रिस्ताला स्वीकारतो, त्याच वेळेला आमच्यामध्ये त्याचं राज्य येवो. मग आम्ही काय प्रार्थना करा म्हणले, हे माझ्या स्वर्गीय पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो. माझ्या प्रियांनो, आम्ही काय प्रार्थना करायची, तुझे राज्य येवो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये कुणाचं राज्य आलं पाहिजे, परमेश्वराचं राज्य आलं पाहिजे. आणि देवाचं राज्य प्रत्येक व्यक्तीत येण्यासाठी आम्हाला काय करावं लागणार आहे, सुवार्ता सांगावी लागणार आहे, त्याचं वचन सांगावं लागणार आहे, मदतीच्या प्रार्थना कराव्या लागणार आहे. जा दिगंतापर्यंत जाऊन सुवार्ता सांगा, पिताच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात त्यांना बाप्तिस्मा करा. धर्मांतर करा म्हटलं नाही, बाप्तिस्मा करा, त्यांना माझे अनुयायी करा म्हटलेलं आहे. माझ्या प्रियांना, परमेश्वराचे राज्य येवो ही तुम्हाला प्रार्थना करायला लावलेली आहे. लुक्याचा 17वा अध्याय 21वे वचन. लुक्याचा 17वा अध्याय 21वे वचन. कारण पहा, स्वर्गाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. कारण पहा, स्वर्गाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. ज्याला तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारता, त्यावेळेला स्वर्गाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. मत्तयाचा 12वा अध्याय आहे. आज तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने बुद्धे काढता, येशू ख्रिस्ताच्या नावाने चमत्कार होतात. देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. मत्तयाचा 5वा अध्याय 3रं वचन. मत्तयाचा 5वा अध्याय 3रं वचन. जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे. जे आत्म्याने देईन ते धन्य,
कारण त्याने आमच्यासाठी ते सहन केलं. लक्षात घ्या, तो दीन झाला, नम्र झाला. म्हणजे आम्हाला किती परमेश्वराचं राज्य आमच्यात आहे, परमेश्वराचं सामर्थ्य आम्हाला आहे, आम्ही त्याचे पुत्र राजकन्या आहोत, आम्ही स्वर्गाचे वारीस आहोत, तरी देखील आम्ही कसे असणार आहोत? नम्र असणार आहे. परमेश्वराच्या नावाने भूते काढणार, चमत्कार करणार, तरी कसे असणार त्याचे लेकर? दीन आणि नम्र. कारण स्पष्ट सांगितलंय, जे आत्म्याने म्हणजे पवित्र आत्म्याने जे दीन ते धन्य, कारण ते स्वर्गाचं राज्य त्यांचंच आहे. रोमकारास पत्राचा 14वा अध्याय 17वा वचन. रोमकारास पत्राचा 14वा अध्याय 17वा वचन. कारण खाणे पिणे यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद यात देवाचं राज्य आहे. त्याचं नीतिमत्व, पवित्रता याच्यामुळे मिळणारा जो आनंद आहे, त्याच्या पवित्रतेमध्ये जो आनंद आहे, त्याच्यामध्ये देवाचं राज्य आहे. स्पष्ट देवाचं वचन सांगतं, देवाचं राज्य तुमच्यात आणि आमच्यात आहे. एकमेकांकडे बघा आणि सांगा एकमेकांना, देवाचं राज्य तुझ्यामध्ये आहे. सांगा, पाठीमागं वळून बघा, सगळ्यांना सांगा. थोडस उठून पाठीमागं बेंचवर बसलेल्या लोकांना सांगा. जरा वाकून खाली बसलेल्या लोकांना सांगा. विश्वासाने सांगा, कन्फेस करा. विश्वासाने कन्फेस करा. देवाचं राज्य तुझ्यामध्ये आहे, देवाची पवित्रता, येशू ख्रिस्ताची पवित्रता तुझ्यामध्ये आहे. हलवून सांगा. म्हणजे आम्ही देवाची सुवार्ता गाजवणारे होणार आहोत, देवाचं राज्य आणणारे होणार आहोत. माझ्या प्रियांनो, हालेलुया. स्वर्गाचं राज्य सुरू झालेलं आहे आणि स्वर्गाच्या राज्यात मी स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, कारणाच्या होळीत. माझ्या प्रियांना, स्वर्गाचं राज्य तुमच्यात ऑलरेडी सुरू झालेलं आहे. देवाचा आत्मा सांगतो, देवाचं वचन सांगतं, मी नाही सांगत आहे. आणि देव खरं तेच सांगतो, आणि देव जे बोलतो तेच तो करतो. स्वर्गाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. म्हणून येशू ख्रिस्त त्या राजासनावर बसलेला आहे. म्हणून रोमकारास 12व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, पाऊल म्हणतो, गुड गोष्टी उलगडून सांगतो, माझ्या प्रियानो, तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये तो राहतो. स्वर्गाचं राज्य आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून आम्हाला प्रत्येकामध्ये स्वर्गाचं राज्य निर्माण करण्यासाठी आम्हाला काय करायचं? तो अधिकार आम्हाला दिलेला आहे, त्याची लेकरं, त्याचं वारीस आहे, त्याचं राज्य बांधणारे, त्याचं राज्य वाढवणारे आम्हाला व्हायचं आहे. सैतानाचं राज्य नष्ट करायचं व्यक्तीच्या जीवनातलं, आणि त्यांना येशू ख्रिस्ताबद्दल सांगायचं आहे, आणि त्याला पिता पुत्राच्या नावामध्ये आम्हाला बाप्तिस्मा द्यायचा आहे, आणि त्यांना येशू ख्रिस्तामध्ये आणायचं आहे. लक्षात घ्या, देवाचं राज्य बांधणारे आम्हाला बनवायचं आहे. हे देवाचं कार्य आहे, आणि देवाचं कार्य त्याच्या आत्म्याने आणि त्याच्या सामर्थ्यानेच घडेल. आणि त्याच्या आत्म्याने जे कार्य करतील ते कसे राहतील? दीन आणि नम्र. माहितीये का तुम्हाला? अहो, प्रार्थना केली, माझ्या देवाचं सामर्थ्य, देवाचं राज्य आहे, प्रार्थना केली, असंच भूत पडलं, ते व्यक्ती खाली भूत असंच पळून गेलं. प्रार्थना केली, काय चमत्कार, आयसी मधून बाहेर आली. अहो, मी प्रार्थना केली, येशू ख्रिस्तानं केलं. अहो, येशू ख्रिस्ताचा काय चमत्कार, येशू ख्रिस्ताला गौरव द्या, कुठेच मी नाही. मग आमच्या पास्टरने प्रार्थना केली आणि काय चमत्कार झाला. पास्टरने कुठे, कोणी केलं? येशू ख्रिस्ताने. नावात कुणाच्या झाल्या? येशू ख्रिस्त. कोणाला आपला गौरव कुणालाही मनुष्याला देणार नाही. देवाचं अभिवचन आहे, तो ईर्ष्यावान देव आहे, तो आपला गौरव कुणालाही देत नाही. जे लोक त्याला गौरव देतात, त्याचं नाव पवित्र मानले जावं म्हणतात, त्याचा गौरव करून घेतात, देवाच्या नावाला गौरव देतात, ते उंचावले जातात. म्हणून काय म्हटलं? जे दीन ते धन्य, त्यांना धन्य म्हटलं जातं, त्यांना परमेश्वर उंचावतो, हे विसरू नका. म्हणून परमेश्वराच्या नावाला आम्ही गौरव प्राप्त करून द्यायचे. पुढचं दिलेलं आहे, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्याच इच्छेप्रमाणे हो. इथं आम्ही थांबतो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्याच इच्छेप्रमाणे हो. स्वर्गाचं राज्य कुठे आहे? माझ्यात. म्हणा जरा करून
असे उत्तर देणारे झाले पाहिजे तुम्ही. जोरात ओढून, माझ्या भावाचं चर्च आहे, जोरात ओढून म्हणायचं स्वर्गाचं राज्य कुठे आहे? वाह, क्या बात आहे. टाळी वाजवा जोरात. आणि काय सांगितलं? जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. माझ्या प्रियांनो, म्हणजे माझ्यामध्ये परमेश्वराचं राज्य आहे, माझ्यामध्ये परमेश्वर राहतो, येशू ख्रिस्त राहतो. माझ्यामध्ये कुणाची इच्छा चालणार? येशू ख्रिस्ताची. बरोबर आहे. येशू ख्रिस्ताची इच्छा कशी कळणार? वचनाच्या द्वारे. त्याचं वचन ज्याला वाचतो तेव्हा त्याची इच्छा कळते. त्याचं वचन पवित्र आहे आणि लिहिलेला शब्द बायबल आहे. आणि शब्द कोण आहे? येशू ख्रिस्त. योहाने 1:1 मध्ये सांगितलंय, तो शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. उत्पत्ती 1 मध्ये सांगितलेलं आहे, शब्दाने पृथ्वीची निर्मिती झाली. शब्द देव होता आणि शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. हा शब्द पवित्र आहे. यशाया 54, यशाया 55:11 मध्ये काय सांगितलं? माझा शब्द कार्य केल्याशिवाय परत येत नाही. येशू कार्य केल्याशिवाय परत येत नाही. येशू कुणामध्ये राहतो? आमच्यामध्ये. शब्द कुणामध्ये राहतो? आमच्यामध्ये. इर्मया 31:33 मध्ये काय सांगितलेलं आहे? मी आपले वचन तुझ्या मुखात घातली, मी आपले नियमशास्त्र तुझ्या अंतःकरणात येईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल, मी तुमचा देव होईल. हे त्याने काय केलं? त्याच्या रक्ताने हा करार सील केला. हा 8वा आणि शेवटचा करार. हा 8वा आणि शेवटचा करार त्याने वधस्तंभावर तो सील केला. माझ्या प्रियांनो, इब्री करार 8व्या अध्यायामध्ये 10व्या अध्यायामध्ये देखील हाच करार सांगितला. हिजकिया 36 मध्ये देखील हाच करार सांगितलेला आहे. मी आपली वचनं तुमच्या मुखात घालेन. माझ्या प्रियांनो, ही वचनं, परमेश्वराची वचनं वाचल्यानंतर त्याची इच्छा आम्हाला कळते आणि त्याचीच इच्छा पृथ्वीवर पूर्णत्वास जावी आमच्या जीवनात आणि पृथ्वीवर त्याचीच इच्छा पूर्ण हो अशी प्रार्थना मला करायची आहे. म्हणजे त्याच्या वचनाला प्रथम स्थान आम्हाला द्यायचं आहे. त्याचं वचन आम्हाला वाचायचंय. त्याचं वचन आमच्या कानात, त्याचं वचन आमच्या मुखात, त्याचं वचन आमच्या नजरेत, त्याचं वचन आमच्या मस्तकात, त्याचं वचन आमच्या शरीरात. लक्षात ठेवा, हे वचन, या वचनाला महत्व द्या. हे वचन कार्य करतं. हे वचन कार्य करतं. प्रार्थना कराल तर वचन घेऊन प्रार्थना कराल. बोलाल, कंटिन्यू त्याचं वचन बोला. जे तुम्ही बोलाल ते घडेल. इर्मया 29:11 मध्ये सांगितलं, परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टांचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी स्तुतीची आशा देणारे आहे. त्यानं आमच्यासाठी जे संकल्प केले, जे योजना केले, त्याची जी इच्छा आहे ती आमच्यासाठी सगळी चांगलीच आहे. रोमकारास पत्रामध्ये म्हटलेलं आहे की जे काही आमच्यासाठी एकूण धार्मिक, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्या विश्वासदारांसाठी जे काही घडतं ते एकूणात आमच्या चांगल्यासाठीच घडतं. अय्या, अरे, आम्हाला शेजारी भांडले, आमच्यावर कोर्ट केस झाली, आम्हाला त्रास दिला, आम्हाला असं केलं, आम्हाला तसं केलं, आमच्या खोटे आरोप टाकले, आम्हाला तुडवलं, आमच्यावर कर्ज केलं, आमच्या असं केलं, तसं झालं, ऍक्सिडेंट झाला, हे झालं, आजार आले, हे आमचं झालं, तुमचं झालं. आणि दिवसात सांगतो, एकूणात आमच्यासाठी, विश्वासणाऱ्यासाठी जे काही घडेल ते आमच्या चांगल्यासाठीच घडेल. पुष्कळ वेळेला हे उदाहरण सांगितलेलं आहे. आमच्या शेजारी राहणारे, फास्ट सांगते, समजून घेण्याचा प्रयत्न करा. शेजारी राहणारे होते, त्यांच्या मुलीला साधा बूट लागलेला होता आणि बूट लागल्यानंतर, छोटीशी 3रीच्या वर्गात होती, बूट लागल्यानंतर अतिशय गरीब, सगळ्या कर्जात बुडालेले होते आणि प्रार्थनेत देवाच्या ह्याच्यात चालणारे नव्हते. आणि बूट लागल्याबरोबर काय झालं, तो पस झाला आणि लगेचच त्याला पट्टी त्यांनी घट्ट बांधून ठेवली. तर इतकं हे झालं, ते सुजला तो पाय. सुजल्यानंतर डॉक्टरकडे गेला, त्याने ट्रीटमेंट दिली. तो पाय अजून सुजला. 2 दिवसात तो पिवळा धमक झाला. दवाखान्यात गेला, तिच्या अंगात, शरीरात मध्ये रक्त कमी होतं, त्याच्यामुळे ते लगेच त्याचा पस झालेला होता आतल्या आत आणि ते बांधल्यामुळे ते सगळ्या नब्ज दबल्या गेल्या आणि भरपूर त्याची कारणं होती. तिच्यात शरीरातले जीवसत्व, नामकरण भरपूर होतं. पण एक थोडक्यात सांगते की लगेच पस झाला आणि तिला दवाखान्यात ऍडमिट केलं. इतकी सुंदर ती पोरगी. आई वडील म्हटले, काय साधं बोट लागला आणि त्याचं
एवढं झालं का, एवढं कसं काय होऊ शकतं, हाडाला ते लागलेलं होतं गोट्याच्या पायाच्या गोट्याला, आणि एवढं कसं काय होऊ शकतं. आणि ते इतकं झालं की मग दवाखान्यात तिला ऍडमिट करावं लागलं. त्यांनी सांगितलं तिचा पाय कापावं लागेल. मग ते माझ्याकडे प्रार्थनेला आले, प्रार्थना केली. मी त्यांना सांगितलं पाय नाही कापणार, त्याला छोटंसं चित्र पाठवलं आणि त्याच्यातून ते काढणार आहे असं देवाने मला दाखवलं. परमेश्वर असं करणार आहे, तुम्ही नका काळजी करू, देवाकडे प्रार्थना करा. आणि मग ते प्रार्थनेवर करायला लागले, गुडघ्यावर आले. मग त्याने उपवास धरला आणि त्या दोघांनी एकत्र म्हटलं तुम्ही दोघा पती पत्नीने प्रार्थना करा. त्या दोघांचं रिलेशन चांगलं झालं. तो दारू पिऊन मारायचा, ते सगळं बदललं. दोघं एकमेकांचे एकही जीव झाले. त्यांनी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर ज्या ज्या लोकांना त्यांनी त्रास दिला त्यांची क्षमा मागितली. जीवन त्यांचं बदललं गेलं. आणि मग त्यांची प्रार्थना ऐकली झाली. ते बस सगळा ते काढून टाकला. बस काढून टाकल्यानंतर त्यांना मी एवढं सांगितलं, परमेश्वर म्हणतो आमच्या जीवनात जे होतं ते सगळं चांगल्यासाठी होतं. ते म्हटलं आम्हाला पैसे भरायला हे नाहीये. आणि तिला दवाखान्यात ऍडमिट केलं. ती बातमी सगळीकडे गेली. त्या लोकांनी तिच्यासाठी, त्या मिशनच्या त्या लोकांनी, ऍडमिटच्या लोकांनी तिच्यासाठी पैसे गोळा केले. सगळ्यांनी त्यांना मदत केली. त्याच्यातून त्यांचं कर्ज त्यांना फेडता आलं. एवढे पैसे त्यांच्याकडे जमा झाले, त्या कर्जातून ते बाहेर पडले. त्याच्यानंतर तिला लगेच त्या ठिकाणी आलेल्या लोकांनी नोकरी लावली. ती नोकरीला लागली. पूर्ण जीवन बदललं. ती पोरगी अभ्यासात कच्ची होती. बाहेर तिथून आल्यानंतर लोकांनी तिचे ट्युशन्स घेतले. ती चांगली अभ्यासामध्ये पुढे झाली. आज ती पोरगी इंग्लंडला आहे. त्यावेळेला त्यांना काय वाटलं होतं, आज ते दोघं नवरा बायको देवाचं कार्य करतात. आत्म्यानं पेटलेले आहेत, आत्म्यानं पेटलेलं. इतकं म्हणजे त्या 1 वर्षामध्ये ते कुटुंब इतकं बदललं, इतकं बदललं, इतकं बदललं, इतके फास्ट त्यांच्यामध्ये राशी चेंज झाले. इतके आमच्या जीवनामध्ये असे एक उदाहरण फक्त मी तुम्हाला सांगितलं. त्याला वेळ लागतो समोर सगळ्या गोष्टी यायला आपल्याला. पण ज्या गोष्टी, ज्या घटना आमच्या जीवनामध्ये घडतात, त्या गोष्टी ज्याला आम्ही पाठीमागं वळून बघतो, त्यावेळेला आम्हाला कळतं की या गोष्टी घडल्यामुळे या गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला मिळाल्या, या गोष्टीचे बदल झाले, या व्यक्ती माझ्या जीवनात आल्या. आमच्या जीवनात जे काही होतं परमेश्वर अल्लाह करतो, होऊ देतो. तो करत नाही, सैतान करतो, परंतु परमेश्वर त्यामुळं आमच्या जीवनामध्ये योजना चांगल्या त्याच पुढे नेतो. देव ते सैतानाला करू देतो, पण देवाच्या योजना सैतान बदलू शकत नाही. देवाला जे करायचं ते परमेश्वर त्याच्यातून करतो. म्हणून विश्वास ठेवा. जे काही सैतान घडू देतो, जे काही त्रास देतो, किंवा आमच्या विकनेसमुळे, आमच्या चुकांमुळे जे काही आमच्या जीवनात घडत जातं, त्या सगळ्यातून परमेश्वर आम्हाला बाहेर काढतो आणि तो आमच्या जीवनामध्ये योग्य तेच गोष्टी करतो. जे काही आमच्या जीवनात घडतं ते परमेश्वराच्या लेकरांसाठी चांगलं तेच घडतं. एवढा विश्वास ठेवा. कारण मी माझा हात देवाच्या हातात दिले. माझं भविष्य काय मला माहित नाही, पण माझं भविष्य ज्याच्या हातात आहे तो माझ्यात राहतो. माझं भविष्य ज्याच्या हातात आहे तोच माझ्यामध्ये राहतो. माझं भविष्य मी बदलू शकत नाही, माझे आई वडील बदलू शकत नाही, माझा नवरा माझी बायको बदलू शकत नाही, लेकरं बदलू शकत नाही, माझे शत्रू बदलू शकत नाही, माझे मित्र बदलू शकत नाही, माझ्या मैत्रिणी बदलू शकत नाही. पण माझं भविष्य ज्याच्या हातात आहे तो माझा देव जो भविष्य बदलू शकतो तो माझ्यामध्ये राहतो. योहानाचा 6वा अध्याय 38 वचन. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविलं त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. देवादी देव परमेश्वर तो स्वतः सांगतो की मी स्वर्गीय पित्याची, परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये आलेला. म्हणजे तो पित्यासंगती जोडलेला, पिता त्याच्यामध्ये राहतो, तो पित्यामध्ये राहतो, तो पित्याच्या इच्छा पूर्ण करतो. योहान 15 आपण बघितलेलं आहे. माझ्या प्रियांनो, म्हणजे आम्ही परमेश्वराचीच इच्छा पूर्ण करायची आहे. आणि त्याची इच्छा आम्हाला केव्हा कळेल? ज्यावेळेला आम्ही त्याचं वचन वाचू, त्यावेळेला त्याची इच्छा आम्हाला कळते. म्हणजे त्याचीच इच्छा. पुन्हा कानदेव नाही का? कानदेव नाही का? खूप मोठी गोष्ट आहे. परमेश्वराचं वचन जेवढं वाचाल त्याच्या इच्छा तुम्हाला कळतील आणि तुम्ही त्याच्या आत्म्यानं प्रार्थना कराल. आणि आत्म्यानं ज्यावेळेला प्रार्थना कराल त्यावेळेला तुम्ही म्हणाल, परमेश्वरा तुझी इच्छा तीच माझी इच्छा असू दे. तुझे प्लॅन, तुझ्या योजना त्याच माझे प्लॅन आणि माझ्या योजना असू दे. इतकं मला तुझ्याशी एक होऊ दे. ज्या वेळेला तुम्ही त्याच्यात इतकं एक होता त्यावेळेला माझ्या प्रियानो तुम्ही कधीच निराश आणि दुःखी होत नाही आणि तुम्ही सदैव परमेश्वराचा धन्यवाद करता.
त्रास होतो, दुःख होतो, परिस्थिती येते, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही परत टाळ्या वाजून धन्यवाद करता, परत आभार मानता, परत परमेश्वराचा धन्यवाद करता. परमेश्वराचे माझ्या जीवनात घडतं त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद 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 करतो. जे 2 मिनिटं डोळे बंद करा आणि आठवायचे जे वाईट तुमच्या जीवनात घडत आहे, घडून गेलेलं आहे, तर प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. परमेश्वराचे आभार मानते, कारण तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्णत्वास जात आहे. तुझी इच्छा, तुझी योजना माझ्या जीवनामध्ये पूर्णत्वास जाऊ दे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्णत्वास जाऊ दे. ऐका, आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. योहानाचा 6वा अध्याय 35वा वचन. येशू म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे. येशू म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे. मत्ते 4:4 मध्ये म्हटलेलं आहे. मत्ते याचा 4 अध्याय 4 वचनात म्हटलंय. तो म्हणाला, असे लिहिले आहे की मनुष्य फक्त भाकरीने जगेल असे नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मग त्याचं वचन म्हणजे येशू ख्रिस्त, म्हणजे शब्द येशू ख्रिस्त, तो माझ्यात आहे. त्याचं वचन आहे. त्या वचनाला मी आधी महत्व प्राप्त करून दे. माझी रोजची भाकर मला दे. अरे, मला माहिती आहे हो, देवाचं वचन हे भाकर आहे. येशू ख्रिस्त हे भाकर आहे. तो आम्हासाठी मोडले गेलेली भाकर आहे. तो वचन आहे, तो शब्द आहे, तो लिहिलेला शब्द म्हणजे देवाचं वचन आहे. कळलंय मला, मी वाचणार आहे. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. जकर्या 4:6. तर पाठ आहे ना. मग आता इथं अप्लाय करायचंय. तुझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी होईल असं म्हटलेलं आहे परमेश्वरा. आणि त्याच्या आत्म्याशिवाय, पवित्र आत्म्याशिवाय त्याच्या जवळ कोणी जाऊ शकत नाही. त्याच्या जवळ कोणी येऊ शकत नाही. त्याच्या जवळ कोणीच जाऊ शकत नाही माझ्या प्रियांनो. आणि लक्षात घ्या, त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारेच आम्ही त्याचं वचन वाचू शकतो. त्याच्या पवित्र आत्म्याच्या शिवाय वचन त्याचं वाचता येत नाही. त्याच्या जवळ कुणाला जाता येत नाही. माझ्या प्रियांनो, त्याचं वचन वाचण्यासाठी त्याच्या पवित्र आत्म्याकडे कळवळून आम्हाला मागणं गरजेचं आहे. मी माझ्या बलाने करेल. वाचा. आम्ही वाचतो, लगेच झोप येते. वाचायला लागतो, लगेच कुणाचे तरी कॉल येतात. वाचायला लागतो, महत्वाच्या गोष्टी कामाच्या आठवतात. वाचायला लागतो तर प्रिय आठवणी येतात. खूप सुंदर सुंदर आठवणी येतात. वाचायला लागतो तर या वचनाच्या अनुसार काय काय घडलं होतं ते आठवतं. इतका चॅप्टर आहे साहित्य आणि इतका चॅप्टर लबाडाचा बाप काय तो म्हटलंय. येशू ख्रिस्ताने सांगितलं, मी नाही सांगितलं, माझं वचन सांगितलं. इतक्या मोहक गोष्टी होतात की बस. इतकी सुमधुर गाणी ऐकायला येतात की मस्त छान. देवाची गाणी येतात मग तेव्हा ऐकायला. अगो बाई, देवाचंच गाणं आहे, काय नाही होत. मी वाचते ना, 2 मिनिटं थांबते आणि देवाचं गाणं ऐकते. हे गाणं खूप सुंदर आहे. मग मी स्तुती आराधना करते, देवाचं सामर्थ्य तुला हो उतरून येतं. पण आधी वचन वाचताय ना, वचन वाचा ना. माझ्या प्रियांनो, वचन तुम्हाला सैतान वाचूच देत नाही. भगवान, आज खूप काम झालंय. जरासं आज बोलावंसं खूप वाटतंय. आज आधी आपण 2 मिनिटं देवाच्या वचनाबद्दल बोलूया. पण वचन वाचूया. तो तुम्हाला काहीही कारण समोर आणेल. इतका बिझी करेल, इतका पैसा देईल, इतकं वैभव देईल, इतकं प्रेम देईल, इतकं सगळ्या उत्तम गोष्टी करेल. आणि तुम्ही वचनापासून आपोआप बाजूला द्या. स्वतःचा अनुभव घेऊन बघा. किती वेळा शास्त्र वाचून झालंय. समजत नाही काय वेळेला उलगडा होत नाही. उलगडा होणं गरजेचं आहे. थोडस वाचायचं, ते उलगडून ते समजून उमजून वाचायचं असतं. वाचा, तो पवित्र आत्मा समजून दे. वाचत राहा. अहो, समजतच नाही पास्टर, वाचते पण कळत नाही. वाचत राहा. देवाचा आत्मा तुम्हाला, तो तुमच्यातच आहे, इथंच आहे. त्याला कळतं, तुम्हाला कळतं की नाही कळत. त्याला माहितीये ज्ञानाचा स्रोत कोण आहे? परमेश्वर आहे. तोच तुमच्यामध्ये आहे. मागा त्याला म्हणा, जे ज्ञानाने उणे असतील, याकोबामध्ये म्हटलेलं आहे, त्याने माझ्याकडे मागावं, तो देतो. तो देणार नाही का? तो देणारच देणार. तो देणारच देणार. मी लवकर आठवतोय, वेळ जास्त होत चाललेला आहे, मला क्षमा करा. देवाचं वचन वाचा.
रोजची भाकर मला दे म्हणा 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 म्हणा. परमेश्वर आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे मला रोजची भाकर प्राप्त होऊ दे. रोज रोज मला दे. रोज म्हणजे प्रत्येक क्षणाला मला त्याचं वचन, त्याचं डेली ब्रेड मला रोजचं मिळालं पाहिजे. त्याचं वचन ती माझ्या आत्म्याची भूक आहे. सतत आणि सतत देवाकडे मागत राहा आणि घ्या बायबल आणि माग आणि म्हणा बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धी, त्याच्या आत्म्याने कार्यसिद्धीनं तुम्ही बायबल वाचत राहा. हालेलुया. पुढचं, आम्ही जसे आमच्या अपराधांची क्षमा करतो तसे आमच्या अपराधांची क्षमा कर. तुम्हाला काय सांगायचं? त्यांनी माझं इतकं वाईट केलं, मी त्यांना क्षमा केली. तुम्हाला काय सांगायचं? आज एवढं त्यांनी हे केलं होतं, पण मी देवामध्ये आल्यानंतर मी त्यांना क्षमा केली. पण मला आठवतं त्यांनी माझं काय वाईट केलं. ते सोडून द्या. पूर्ण त्यांना आशीर्वादित करा. त्यांना आशीर्वादित करा. आशीर्वादित करा. जोपर्यंत आमच्या दुर्जनांची, आम्हाला त्रास देणाऱ्या लोकांची आम्ही क्षमा करत नाही पूर्ण अंतःकरणाने, तोपर्यंत प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. खूप कठीण जात, मला कठीण जात. स्पष्ट सांग, मला कठीण जात. ज्यांचं चांगलं करावं ते वाईट करतात, त्यावेळेला त्यांना क्षमा करणं आणि त्यांच्यासाठी आशीर्वाद मागणं फार कठीण जातं. त्यांच्याशिवाय उत्तर नाही. देवाचं वचन सांग. त्यानं स्वतः केलं ते. तो स्वतः वधस्तंभावर गेला. त्याने एवढ्या लोकांना, आजारांना बरं केलं. त्यांनीच त्याला वधस्तंभावर ठेवलं. वधस्तंभावर केलं. पण परमेश्वराने काय सांगितलं? आधी त्यांना क्षमा करावी लागणार. त्यांनी क्षमा केली. हे बापा, ते काय करतात त्यांना समजत नाही, त्यांना क्षमा कर. मग त्यानं म्हटलं कार्य पूर्ण झालं. मग तो मृत्युंजय ख्रिस्त, मग त्यानं मृत्यूची माळंगी मोडली. लक्षात घ्या, त्याचं कार्य तेव्हा पूर्ण झालं. त्या वधस्तंभावर त्याचं कार्य पूर्ण झालं आणि तो म्हटला, माझा प्राण मी तुझ्या हाती सोपवतो. हे कार्य पूर्ण झालं, मी आपला प्राण तुझ्या हाती सोपवतो. माझ्या प्रियांनो, क्षमेशिवाय उत्तर नाही. क्षमा कर. जशी तो कबुली द्यायला लावली आहे. येशू ख्रिस्ताने काय प्रार्थना शिकवली बघा, कबुली द्या. जशी मी माझ्या अपराधांची क्षमा करते, अपराध्यांची ज्यांनी माझे अपराध केलेले आहेत त्यांची मी क्षमा करते, तशी तू माझ्या अपराधांची. ज्या वेळेला आम्ही क्षमा करतो आणि क्षमा मागतो चुकांची, की परमेश्वर आता नाही करणार, कबुली देतो, त्यावेळेला आमची प्रार्थना ऐकली जाते. स्पष्ट आहे देवाचं. पुढचं आहे, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. फास्ट घेते मी. तर आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. याकोब 1:13. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात टाकले असे म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही व तो स्वतः कुणाला मोहात घालत नाही. आमच्या दुर्बलतेमुळे, आमच्या चुकांमुळे सैतान आमच्या जीवनात परीक्षा आणतो. त्यामुळं आमच्या दुष्ट स्वभावामुळं आमचा जुन्या स्वभाव मेलेला पूर्णपणे, ज्यावेळेला मेलेला नाहीये पूर्णपणे, ख्रिस्ताला आम्ही स्वीकारत नाही. आमची दुर्बलता आहे. आम्ही पूर्ण ख्रिस्ताला, येशू ख्रिस्ताला त्याच्या वचनानुसार जाणून घेत नाही. त्याचं वचन ज्यावेळेला आमच्यात राहत नाही, त्यावेळेला आमचा आत्मा खुश होतो, वीक होतो, आजारी होतो. त्याला पाहिजे तसा स्पिरिच्युअल मानना, त्याचं वचन कंटिन्युअसली मिळत नाही. त्याच्या स्तवनात त्याचं सामर्थ्य येतं, ते स्तवन आमच्यामध्ये होत नाही. त्यावेळेला आमच्यामध्ये दुर्बलता, वीकनेस येतो आणि आमच्या मोहांना, पाषांना, आमच्या स्वभावाला, आमच्या कार्नल नेचरला, शरीराच्या नेचरला, स्वभावाला आम्ही बळी पडतो आणि त्याच्यामुळं आमच्यामध्ये, आमच्या मोहांना, आमच्या चुकांमध्ये आम्ही पडतो. ते देवानं आमच्या जीवनात हे येऊ दिलं म्हणू शकत नाही. लक्षात घ्या. मग सैतानाने मोह आणला, त्याच्यावर मला विजय मिळवण्याचं सामर्थ्य त्याच वेळेला देवा तू का नाही दिलं? देवाने तुम्हाला तुमची इच्छा दिली. देवाने तुम्हाला गुलाम बनवलेलं नाही. आदामाने हवेला त्यानं बनवलं, सगळे अधिकार दिले, स्वतःचं स्वामित्व दिलं, स्वतःच्या प्रतिरूपाचा, स्वतःच्या स्वभावाचा त्याला बनवलं आणि तरी देखील त्याला त्याची स्वतःची इच्छा दिलेली होती आदामाला आणि हवेला. कारण त्यानं पुत्र आणि कन्या त्यांना बनवलं, त्यांना स्वतःची इच्छा दिलेली होती, गुलाम बनवलेलं नव्हतं. म्हणून आज्ञा दिल्या की या आज्ञा पाळा म्हणून. का? कारण इच्छा दिलेली होती. पाळायची की नाही पाळायचं त्यांना ठरवायचं होतं. बरोबर आहे.
म्हणजे आम्हाला आमची स्वतःची इच्छा दिलेली आहे, देवानं गुलाम बनवलेलं नाही. जरी तो आमच्यामध्ये राहतो, आम्हाला तो गुलाम बनवत नाही. लक्षात घ्या, परमेश्वराचा आत्मा आमच्यात ज्यावेळेला राहतो त्याला तरी देखील आमची स्वतःची इच्छा आमच्यामध्ये आहे. आमची इच्छा त्याच्या इच्छेसारखी एक झाली पाहिजे, हे जाणून घ्या. तो गुलाम बनवत नाही, हे नीट लक्षात ठेवा. थिओलॉजी, परमेश्वराचं दैविक ज्ञान जाणून घ्या आधी. सैतान ज्या वेळेला एखाद्या सैतानाचं स्पिरिट एखाद्या व्यक्तीमध्ये येतं, सैतानाचा दुरात्मा ज्या वेळेला त्या व्यक्तीमध्ये शिरतो, त्या व्यक्तीला स्वतःची इच्छा नसते. ती सैतानाचा आत्मा तिला जसा चालवतो तशीच ती व्यक्ती वागते. मग कपडे काढून चालत, स्वतःला मारत, दुसऱ्याचं वाईट करत, दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत, दुसऱ्यांचा सूडबुद्धीनं बाहेर काढत, दुसऱ्यांच्या चोऱ्या करत, वाटत त्या गोष्टी करत, जर वाईट कृत्य जेवढं वाईट करता येईल स्वतःचं वाईट करणार, दुसऱ्याचं वाईट करणार, हे सगळं सैतानाचा दुरात्मा करून घेतो. तो गुलाम बनवतो त्या शरीराला. त्या व्यक्तीला स्वतःची इच्छा राहत नाही. सैतानाचीच इच्छा त्या व्यक्तीच्या जीवनात पूर्ण होते, कारण तो पूर्णपणे त्या सैतानाचा गुलाम होतो. सगळ्या व्यसन, सगळ्या वाईट गोष्टी, ड्रग्ज, सगळे लोक, त्या घाणेरड्या गोष्टी सगळे ती व्यक्ती करत राहते, कारण तो सैतानाचा गुलाम होतो. देव आम्हाला गुलाम बनवत नाही. देव आम्हाला पुत्र आणि कन्या याचा अधिकार देतो. आम्हाला त्यांनी स्वतःची इच्छा दिलेली आहे, म्हणून आपल्याला प्रार्थना करायला लावली, तुझी इच्छा पूर्ण हो. कारण आमची नाही परमेश्वरा, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. म्हणून आपल्याला हे बोलायला लावले, ही कबुली करायला लावलेली आहे की इतकं एक देवाची इच्छा जाणून घ्या, तुमच्यासाठी मी सगळं चांगलं करणार आहे, एवढा विश्वास ठेवा आणि विश्वासाने म्हणा की तुझी इच्छा पूर्ण हो. कळतंय तुम्हाला? समजतंय निश्चितपणे? म्हणजे त्याचीच इच्छा आमच्या जीवनात पूर्णत्वास होऊ दे. म्हणजे आम्हाला त्याने दिलेला आहे, तो आम्हाला मोहात घालत नाही, पापात पाडत नाही, परीक्षेत नेत नाही, परीक्षा आमच्यावर आणत नाही. सैतान परीक्षा आमच्यावर आणतो, त्याच्यातून त्यांनी आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे त्याची इच्छा तो आम्हाला कळवतो. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या कार्य होण्यासाठी आम्हाला त्याच्यासाठी एक राहायचंय आणि विश्वासाने कबुली द्यायची आहे. ती त्याचीच योजना आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वास आणते आणि त्या मोहावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. आणि म्हणून तुम्ही म्हणून म्हटलेलं आहे, आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला मागायचंय की तुझी इच्छा पूर्णत्वास जाऊ दे आणि वाईटापासून मला सांभाळण्याचं सामर्थ्य दे. तुम्ही वाईटापासून केव्हा सांभाळू शकता? ज्यावेळेला त्याचं वचन तुम्ही वाचता. मग तुम्हाला वाईट काय, चांगलं काय, देवाची इच्छा काय आणि सैतानाची योजना काय, सैतानाची काय इच्छा आहे, सैतान कसा कार्य करतो आणि देवाचं कार्य काय आहे, हे त्यावेळेला त्या वचनाच्या द्वारे आम्हाला कळतं. आणि मग देवाची इच्छा आम्ही पूर्ण करण्यासाठी परमेश्वराकडे अर्जव करतो की आम्हाला वाईटापासून सांगा आणि त्यापासून आम्ही दूर जाण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की तुझ्यामध्ये आम्ही बळकट व्हाव्या, तुझ्या योजना आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वास यावे, तुला आम्ही जाणून घ्यावं, यासाठी तू आम्हाला सामर्थ्य दे. आम्ही त्याच्या संगती एक होत तशी आम्ही प्रार्थना करतो. कारण पहिले करंथीकरास पत्राचा 10वा अध्याय 13वे वचन, मनुष्याला सहन करता येत नाही. लक्ष देऊ नाही का? मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर उतरली नाही आणि देव विश्वासनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीच्या पलीकडे होऊ देणार नाही. तरी परीक्षेबरोबर त्यातून निभावण्याचा मार्गही उपायही तो करील, यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. सैतान आमची परीक्षा घेतो, त्यावेळेला तो आम्हाला परीक्षा आमच्या परीक्षेच्या कल्पनेच्या आमच्या सहशक्तीच्या पलीकडे होऊ देत नाही. त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तो त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला देतो. म्हणून आम्हाला प्रार्थना करायची, आम्हाला वाईटापासून राहा, कारण तो आम्हाला त्याच्यातून निघण्याचा उपाय देतो, मार्ग देतो. पुढचं आहे, राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. माझ्या प्रियांनो, राज्य कुणाचं आहे? येशू ख्रिस्ताचं. राज्य स्वर्गाचं राज्य. स्वर्गाचं राज्य कुणामध्ये आहे? आमच्यामध्ये. आम्ही त्याला आमचा तारणारा देव म्हणून स्वीकारलं. स्वर्गाचं राज्य आमच्यामध्ये सुरू झालेलं आहे. स्वर्गाचं राज्य आमच्यात आहे म्हणजे परमेश्वराचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. आणि त्याने काय सांगितलेलं आहे की माझं गौरव मी तुम्हाला देईन, की गौरव तुम्हामध्ये प्रगट करेल. कुठं सांगितलेलं आहे? आताच सांगितलं तुम्हाला. गायाचा जकर्या सेकंड 5 सेकंड आणि 5 वचनामध्ये, म्हणजे जकर्याचं दुसरं वचन आणि 5 काय पवित्र आत्म्याच्या द्वारे ते गाणं लिहिलं गेलेलं आहे. तो आम्हाला
पाठीमागून पुढून वेळतो, तो आमच्यात राहतो, आमचं स्वतःच अस्तित्व राहत नाही. आणि म्हणून पाऊल म्हणतो, मी पूर्ण ख्रिस्तमय झालो आहे. नारायण बाबा टिळक म्हणतात, अंतर्बाह्य ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं भरून उरला. माझ्या प्रियानं, ही प्रभूची प्रार्थना आम्हाला एकत्र करायची आहे, आमच्या कुटुंबात आणि आमच्या मंडळीत. गुडघ्यावर येऊया आपण. त्याची सुवार्थ आम्हाला सांगायची आहे, त्याचं राज्य सगळीकडं येण्यासाठी आम्हाला प्रार्थना करायची आहे. आज एकत्रितरित्या पूर्णांतकरणाने आम्हाला प्रभूची प्रार्थना म्हणायची आहे. आमचे डोळे बंद, पूर्ण हात वरती आणि परमेश्वरा समर्पित होऊन म्हणणार आहोत की परमेश्वरा, हे आमच्या स्वर्गीय पित्या, सतत आणि सतत आमची प्रार्थना असली पाहिजे. हे आमच्या स्वर्गीय पित्या, हे वर्तमान तुझे स्वान में है, तेरा नाम ना जाए, तेरी बचाए हमारे बाप, तुझे आसमान में है, तेरा नाम पखाना जाए, तेरी बचाए जैसे कि मेरी मर्जी आसमान में तेरी जैसे कि मेरी मर्जी आसमान में पूरी होती, वैसे ही तेरी मर्जी जगत में पूरी हो जाए, वैसे ही तेरी मर्जी जगत में पूरी हो जाए। रोज की रोटी हमारी आज हमको दे दे, रोज की रोटी हमारी आज हमको दे दे, जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है, जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है, हमें यीशु में तू न दे, हमें यीशु में तू न दे, बल्कि बुराई से बचा, तेरी राह पर चला, बल्कि बुराई से बचा, तेरी राह पर चला, क्योंकि आसमानी बादशाह और कुदरत, क्योंकि आसमानी बादशाह और कुदरत, सारा ज़मीं का जला है हमेशा तेरा, सारा ज़मीं का जला है हमेशा
भरिला शरबा